कुठे तेव्हा कॉफी बिफी, आम्ही चहा चपाती खाणारी माणसं. चहा चपाती. हो. घरासमोर एक गोरे काकू म्हणून राहायच्या आणि त्यांच्या घरी चहा चपाती संध्याकाळी खायचे. त्यामुळे ती तू म्हणालीस तर ती मला त्यांची बशी दिसली म्हणजे ती समोर. करेक्ट. याच पद्धतीने मी माझ्या आयुष्यातले सगळे डिसिजन्स घेतलेत. लाईक जेव्हा मी सुरुवात सुद्धा केली होती माझ्या डोक्यात असं काही नव्हतं मला हेच करायचं आणि हे नाही करायचंय. वाजले की 12 फॉर दॅट मॅटर, ज्याच्यामुळे मी घराघरात पोहोचले. मला एका रात्री फोन आला होता की अमित फाळकेचा की तू करशील का. मी म्हटलं हा ठीक आहे ओके करीन. मी कधीच लावणी ऐकल्याही नव्हत्या खूप आणि कधी म्हणजे डान्स तर केलाच नव्हता मी. तेव्हा खूप वेस्टर्न फॉर्म करायचे. मी म्हटलं अच्छा ओके ठीक आहे करून बघते हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी शूटला गेले होते. बाय फ्लूक आलेल्या गोष्टी माझ्यासाठी खूप चालल्या. आणि फणस तुला तो कापा आवडतो की भरका आवडतो. कापा. बरका नाही. बरका तो गुई असतो. मला पण कापा इझी टू ईट. बन्नू रे बन्नू तेरा गुड्डा परदेसिया जोड़ी आसमानी हो गई शगुन में देखो शादमानी हो गई. जसं पालकांना त्यांच्या मुलांसाठी काय हवं असतं की त्यांनी चांगले डिसिजन्स घ्यावे, त्यांचं आयुष्य सिक्युअर बनवावं वगैरे वगैरे, तसं एका पॉइंटला आपण पालकच होऊन जातो. आणि आपल्यालाही आपल्या म्हणजे मुलांना आपल्या पालकांसाठी काय हवं असतं की बाबा आता तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या, ठीक आहे, तुम्ही तुमच्या खाण्याकडे लक्ष द्या, काही गोष्टी अंगावर काढू नका. आणि आपण त्यांना फिरायची इच्छा असते, त्यांनी अनेक इच्छा मारल्या असतात त्यांच्या आपल्या शिक्षणासाठी, आपलं लाईफ बेटर करण्यासाठी. आणि आज आपण जेव्हा थोडेफार पैसे, मी पण काय कमवते रे, थोडेफार पैशांमध्ये आपण जर का त्यांना सुख देऊ शकतो तर का. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे आलेली आहे अमेझिंग अमृता खानविलकर. तिच्यावर आपण खूप साऱ्या मनमोकळ्या मनमुराद गप्पा मारलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवर आणि त्या बघण्यासाठी तुम्ही आतुर आहात हे मला माहिती आहे. त्याआधी पटकन सांगतो, वायफळ पत्रव्यवहार जो आपण करतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर का तुम्ही अजूनपर्यंत जॉईन झाला नसाल तर ती जरूर जॉईन करा. इनमीन 3 नावाच्या सत्राद्वारे आम्ही वायफळ पत्र ईमेलच्या स्वरूपात तुमच्याकडे पाठवतोय. तेही तुम्हाला वाचायला मजा येईलच, कारण ते ओव्हरऑल आपण जे काय वायफळवर करतो त्याच झोनमधलं आहे. तुम्ही जर का ऑलरेडी मेंबर असाल त्याचे तर धन्यवाद. त्याचबरोबर वायफळ दुकानाची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तिकडे पहिले 15 हा कोड वापरलात तर पहिल्या 15 लोकांना 15% सूट मिळणार आहे आपल्या वायफळ गोष्टींवर, म्हणजे टी शर्ट असो वा पिशवी. पण त्याच्यात जे आपलं स्मरणचित्र नावाचं स्पेशल डिझाईन आहे जे ब्लॅक आणि व्हाईट या 2 कलर्समध्ये अवेलेबल आहे, त्याच्यासाठी स्पेशल म्हणून खास 20 असा कोड वापरलात ते घेऊन तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे पहिल्या 20 लोकांना ह्या एपिसोडसाठी. एवढं बोलून आता आपण अमृताच्या झकास एपिसोडकडे वळूया. तर चला सुरुवात करूया आजच्या या वायफळ गप्पांची. लेट्स गो. आप अपने कर्ली बालों के लिए क्या करते हैं? चांगला प्रश्न आहे. म्हणजे सुरुवात अशी झाली का? मी काय नाही, माझं हेअर रुटीन फार छोटं आहे. ओह रिअली? हो, एक क्रीम मला सांगितलं माझ्या हेअर ड्रेसर सलोन गाय. ही लट येण्यासाठी आम्ही मुली म्हणजे खूप प्रयत्न करतो. आय नो हे फक्त केस ओले करायचे आणि ते क्रीम आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन ती लावून फक्त सोडून द्यायचं. असं पण स्क्रंच पण नाही करायचं, यू जस्ट असं करून ठेवायचं आणि देन आफ्टर अ व्हाईल जिकडे गरज नसते ना तिकडेच गुलाब उगतं असं. अरे माझ्या पर्सनल ब्रँडिंगसाठी जोडलेले ते. नाईस. सो अमृता बोला, कशी आहेस? मी मस्त आहे. तुम्ही मी आल्या आल्या हे एक जे काही कम्प्लीट जसं आपण म्हणतो ना की एक कार्यक्रम असतो तो एक माझं कधी पोहे आणि चहाचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला नाहीये, पण आज मला असं वाटतं की कॉफीचा कार्यक्रम डेफिनेटली झाला आहे. आणि इतकी त्याच्यात मेहनत असते आणि इतकं प्रोसेस असते मला आज कळलंय. मला काय वाटलं की पाणी उकळायचं, त्याच्यात कॉफीचा एक चमचा टाकायचा आणि प्यायचं. पण वा 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 वा, थँक्यू सो मच ती प्रोसेस माझ्याबरोबर शेअर केल्याबद्दल आणि मला अप्रतिम कॉफी पाजल्याबद्दल. प्राची, थँक्यू सो मच. नाईस. आणि हो, आलीस आणि असं मस्तच एक माहोल तयार झाला होता. आणि ते आय थिंक कॉफीचं तेच आहे ना, म्हणजे करताना त्या प्रोसेसमध्ये तो एक व्हिज्युअली पण एक आमचं परफॉर्मन्स आहे त्याच्यात. हो आहे. प्लस सेन्सेस त्याच्यात जातात आपले. आणि खूप खूप सुंदर वाटतं. लहानपणी चहा प्यायचीस की कॉफी प्यायचीस? जास्त चहा. कुठे तेव्हा कॉफी बिफी, आम्ही चहा चपाती खाणारी माणसं. चहा चपाती? हो, म्हणजे काय म्हणजे
मला आठवतं की फॉर द लॉंगेस्ट टाईम इन माय लाईफ, इन माय सिस्टर्स लाईफ, आमच्या घरातच, की मी, पप्पा आणि अदिती माझी धाकटी बहीण आम्ही टेबलवर बसायचो आणि मम्मी चपात्या बनवायची. तेव्हा कुठे प्रोटीन आणि काय जे अवेलेबल असायचं त्याचा नाश्ता बनायचा. पोहेसुद्धा आमच्याकडे खूप नंतर सुरू झाले. चहा चपाती हे आमचं स्टेपल ब्रेकफास्ट होतं. आणि त्याच्यासाठी गरम चपात्या वापरायचं की ते आदल्या दिवशीच्या चपात्या? नाही, गरम चपात्या करायची माझी आई आणि तूप लावायची त्याच्यावरती. बरं, त्यात अदितीला सॉफ्ट आणि मला त्यात थोड्याशा करपलेल्या, कडक आणि क्रंची असं सगळं. हो, सो ते आपण म्हणतो ना की लहानपणीच्या आठवणींमधलं काय आहे, सो तो एक प्रकार आहे जो आठवतो. आमच्या घरासमोर एक गोरे काकू म्हणून राहायच्या आणि त्यांच्या घरी चहा चपाती संध्याकाळी खायचे. त्यामुळे ती तू म्हणालीस तर ती मला त्यांची बशी दिसली, म्हणजे ती समोर अशी. करेक्ट. फार सुंदर. आणि कार्टून्स वगैरे तेव्हा पाहायची काय? खूप म्हणजे बापरे, कुठले सांगू? डेक्स्टर्स लॅबोरेटरी, डीडी आणि मोजो जोजो म्हणजे पॉवरपफ गर्ल्स. त्याच्यानंतर निंजा रोबोट्स मी बघायचे, मी आणि माझी बहीण बघायचो. माझ्या बहिणीला प्रचंड आवड आहे अॅनिमेची. सो अॅनिमे इज अॅनिमे. हो, म्हणजे तिच्याकडे तिने ते सगळं कुठून काय कलेक्ट करून ठेवलं होतं. म्हणजे आमच्याकडे जर का कम्प्युटर्समध्ये कोणी त्यातल्या, मी कम्प्युटर्स म्हणते, आय नो की लोकांसाठी ते आता असं ॲलएस वगैरे असं, पण आमच्या वेळेस ते कम्प्युटरच होते, ते डब्बे होते ना, असं काही फ्लॅट स्क्रीन वगैरे असलं काही नव्हतं. आणि ती खूप हुशार असायची आणि मला काहीच यायचं नाही तेव्हा. पण हे सगळे आम्ही कार्टून्स खूप बघायचो. आणि त्याच्यानंतर मला आठवतं की कुठलं बरं, तेव्हा हे हिंदीतले कार्टून्स काहीच नव्हते ना, जे कार्टून नेटवर्कवरती अवेलेबल असायचं ते, आणि टॉम अँड जेरी. पण ते टॉम अँड जेरी आपण इतकं बघितलं होतं. सो मला आठवतं की क्रिसमसच्या वेळेस ना HBO वरती दीज इंग्लिश फिल्म्स लागायच्या, यु नो, ॲनिमेटेड फिल्म्स पण लागायच्या आणि जनरल जे क्रिसमस स्पिरिट, आणि दॅट यूज टू बी माय वाईब. म्हणजे मला आजही आठवतं की एकही क्रिसमस माझ्या लहानपणीचा असा गेला नाहीये जिकडे मी HBO कंटिन्युअसली बघितलेलं नाहीये. म्हणजे ते सगळे जिंगल ऑल द वे, त्याच्यानंतर होम अलोनचे सगळे पार्ट्स वगैरे वगैरे, म्हणजे तेव्हाच हे आपल्यासाठी हॅरी पॉटर होतं की नाही. हो, आणि होम अलोन म्हणजे अरे आणि म्हणजे फारच कमाल होता. आणि ते किंवा ते एक तो हिरवा कोण आहे तो, असं तो मास्क नाही रे, मास्क तर आहेच, पण ग्रिंच माय लव्ह ग्रिंच, त्याचे मी, आणि मग ते कसे क्रिसमस स्पिरिट एक्सप्लेन करायचे वगैरे वगैरे, आणि फार मस्त. आणि ते तेव्हा काही हॉट चॉकलेट मार्शमेलो वगैरे नव्हतं, तर तेव्हा आम्हाला काय मिल्कशेक, तो कॉफी मिल्कशेक मिळायचा एक, ते बाहेरून मागवायचं. म्हणजे कॉफी शेक, आजकालची कोल्ड कॉफी, मिल्कशेक काय म्हणते मी, ते म्हणजे आमच्यासाठी खूप असायचं. नाईस. त्याच्यावर आपल्या दिवाळीवर आधारित असा चित्रपट कोणी बनवला नाही ना, की फॅमिली आणि दिवाळी फक्त? नाही ना, कारण तेव्हा दिवाळीत काय व्हायचं, पुण्यात आमची म्हणजे माझ्या पप्पांची स्कूटर होती बजाजची, आणि आम्हाला ठिकठिकाणी फिरायला जायचं. सो दिवाळी वॉज नॉट समथिंग जे तुम्ही घरात बसून टीव्हीवर, यु नो, क्रिसमसला काय आपल्याकडे आत्ता जाम त्याचा एक क्रिसमस वाईब केलाय. तेव्हा ते एक 50 रुपयाचं झाड मिळायचं, त्याला डेकोरेशन करायचो आपण. तेही मला मम्मी 20 रुपयाचं डेकोरेशन घेऊ द्यायची, आणि तेच सतत वापरत राहायचं 3-4 वर्ष, जोपर्यंत ते खराब होत नाही. सो मला आठवतं जेव्हा मला काहीतरी नवीन पाहिजे असायचं मी ते तोडायचे, यु नो. आणि ते तेव्हा तर लाइटिंग बिटिंग, आता तर केवढी मोठी झाडं बिडं घेऊन येतात लोक, बाबा. पण तेव्हा असं सेलिब्रेट करायचं. पण दिवाळी यूज टू बी सगळ्यांच्या घरी जा, हे करा ते करा. फराळात काय आवडायचं तुला जास्त? चकली म्हणजे चकली. मी जवळपास मम्मी 2.5 महिन्यांची चकली बनवून ठेवायची, म्हणजे आजही बनवते ती. आता मी 2.5 महिने खाऊ शकत नाही, पण चहा बरोबर चकली, आणि चहात बुडवून अशी ती चकली खायची. आणि चकलीची माझी आठवण आहे की जसं तू चहा चपाती ना, तसं मी लहानपणीपासून कॉफी प्यायचो, म्हणजे जस्ट थोडी कॉफी पावडर टाकून दुधात मी कॉफीत बुडवून चकली खायचो. आणि त्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. ती क्रिस्पी अशी मऊ होते, आणि ती खाली थोडी पडते, आणि मग ती ते कपनी आपण काढतो. अरे चमचा बिमचा आम्ही कधीच नाही वापरलाय.
नाईस. आणि शाळा तुझी मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम? नाही, इंग्लिश मीडियम, कर्नाटक हायस्कूल. ओके. कर्नाटक हायस्कूल. म्हणजे तिथलं पण असं मराठी थोडं वातावरण होतं इन नाही, जनरल? नॉट रिअली. म्हणजे सी आता मराठी वातावरण म्हणजे कारण तुम्ही पुण्यात आहात इन आणि जनरलच आहे. हो. पण म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारचं मराठी बोललं जातं किंवा जितकं वाचलं जातं किंवा नाटक किंवा या सगळ्यांना तितकं नव्हतं. प्लस आम्ही मुंबईतनं गेलो होतो 93च्या बॉम्बलास्ट नंतर. माझ्या पप्पांना कारण पप्पा आमचे सतत अंधेरी टू गोरेगाव गिरगाव असे अपडाऊन करायचे ट्रेन्समधने. आणि मग 2च मुली, मग बायको. सो त्यांना असं वाटलं की आता आपण पुण्याला जाऊया म्हणून. आणि मग आम्ही 94मध्ये पुण्याला शिफ्ट झालो होतो. आणि मग आता तिकडचं मराठी आणि मुंबईचं मराठी कम्प्लिटली डिफरंट होतं. पण असं कधी काही माझ्याही डोक्यात नव्हतं की मला ह्या इंडस्ट्रीत यायचंय वगैरे, तर मग मराठीचे काही धडे घ्या. म्हणजे आता जितके पालक हुशार आहेत, जितके जाणते आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, तेवढं तेव्हा नव्हतं. सो असं तुटकं फुटकं असं सगळं होतं. म्हणजे इंग्लिश शिकायचं म्हणून मी शिकले की अच्छा, पण तरी ते काय स्कूलमध्ये माझं कधीच लक्ष लागलं नाही. मला सतत काही ना काहीतरी आर्टमध्येच काहीतरी करायचं होतं. मी स्केटिंग केलंय, मी सँड पेंटिंग केलंय, मी ग्लास पेंटिंग केलंय, त्याच्यानंतर शिवणकाम शिकली आहे मी. म्हणजे मला असं वाटतं की मम्मी समजा कोणी मला कधी बघायला आलं असतं, आमच्या हिला हे जमतं, आमच्या हिला हे जमतं, चांगला सजला असतं. असं सगळं. कितवीत मुंबईतनं पुण्याला शिफ्ट झालीस? म्हणजे शाळा ते ट्रान्झिशन, कारण मुलांसाठी काही वेळा हार्ड असतं, कारण माझे फ्रेंड्स आहेत तिथे, आता नवीन शाळेत जायचंय, असं काय झालं होतं? पण तुला बहीण पण होते त्यामुळे थोडं. आणि मी खूप माझ्यात राहायचे. म्हणजे आजही मी एवढं इंडस्ट्रीत काम करून सुद्धा एकच बेस्ट फ्रेंड आहे, बास आहे. आणि मला ती पूर्वीपासूनची नाही सोना म्हणजे आता झाली, आता गेले 10-1 वर्ष. पण 3-4 फ्रेंड्स राहिलेत. सो आय वॉज व्हेरी इंट्रोवर्ट. म्हणजे मी खूपच शांत नव्हते. मी मस्तीखोर होते, पण ती घरी करायची सगळी मस्ती, सगळा दंगा मी घरी करायचे. पण शाळेतनं समहाव खूप पंख फुटले नाहीत मला. पण आणि जसं तू पण कोकणातली आहेस, तर मग तुमचं असं कोकणात जाणं येणं व्हायचं सुट्टीच्या दरम्यान का कधी असे? नाही, आता आपल्या कोकणात म्हणजे माहितीये ना, कधीतरी ह्यांच्याशी भांडण असलं तर मग त्यांच्या घरी जाऊ नका, मग त्यांच्या घरी का गेलात तुम्ही, मग तुम्ही आमच्या घरी का नाही आलात, एक जनरल मी ऐकून आहे. मी कधी एक्सपिरियन्स नाही केलाय. पण मी कोकणात मला आठवतं मी खूप लहान असताना वगैरे गेले. बेनी माझं गाव आहे आणि तिकडे मी खूप लहान असताना पप्पा आधी घेऊन जायचे. त्याच्यानंतर सुटलंच. मग ते मुंबईत आल्यानंतर आणि पुण्याला गेल्यानंतर ते जरा सुटलं. मग ते मम्मीला पण ते खूप गावी जायला आवडायचं नाही. सो असं मी कधी जाऊन गावी राहिले नाही. पण मी जेव्हा गेली आहे ना तिकडे, तेव्हा मला या तर मुंग्यांनी खूप चावलंय, या तर मी खूप फणस खाल्लाय, अशी सगळे काहीतरी वात्रट प्रकार झालेत माझ्यासोबत. आणि मला मुंग्यांची प्रचंड भीती वाटते. मुंग्यांची. मला लिझर्डची वाटत नाही, मला उंदरांची वाटत नाही, मला मुंग्यांची खूप भीती वाटते, प्रचंड. व्हेरी स्पेसिफिक. फणस तुला तो कापा आवडतो की भरका आवडतो? कापा, भरका नाही. भरका तो गुई असतो. मला पण कापा इझी टू ईट, खायचं आणि निघून जायचं. नाही. आईचं गाव पण कुठे होतं? चिपळूण. मग तिकडे आजोळ होतं की ते पण लोक मुंबईतच होते? नाही, सगळे. कारण माझी आजी वगैरे. सो मुलुंडला मी खूप जायचो. म्हणजे माझ्या आईकडे खूप जायचो आणि माझ्या मावशीकडे माहीमला खूप जायचो. आणि तेव्हा तर म्हणजे पवईचा माहिती, हा अख्खा जो आता पण कम्प्लीट ट्रॅफिकनी भरलेला रस्ता असतो लेकच्या बाजूचा, तो तेव्हा डोंगर असायचा. आम्ही बसनी जायचो कारण साईड. बरोबर. हो, तेव्हा डोंगर असायचा. आणि ना असं तो मोठा असा डोंगर दिसायचा. आणि मला ना खूप घाणेरडी सवय होती, आय डोंट नो का. ते रेलिंग असायचं ना, तिकडे स्वतःचे दात ठेवून असं मी बघायचे. का मी असं काहीतरी करायचे का, म्हणजे आज मला असं होतं अमृता का. पण मला हे स्पेसिफिक आठवतं कारण मी काही गोष्टी तुमच्या ते पिक्चरिस्टिक मेमरी असल्यामुळे ते दिसतं. तेच ते. सो असं काहीतरी मी करायचे. आणि मग आधी आम्ही आजीकडे खूप जायचो. त्याच्यानंतर मुलुंडला आजीचं आय थिंक कुठे RHP कॉलनी असं काहीतरी तिकडे घर होतं. आणि मग तिकडे जायचो कारण माझ्या मामाची मुलं रोहनरुच्या माझे कझिन्स तिकडे असायचे. माझ्या मावशीकडे माहीमकडे माझे 2 भाऊ असायचे. सो मावशीकडे तर आम्ही खूपच जायचो. आणि ती भावंडांची जी मजा आहे ना, एकत्र येऊन जो कल्ला करतो. पण नंतर माझं असं पण ऑब्झर्वेशन आहे की नंतर तेवढा टच नाही राहत. जेवढा लहानपणी असतो ना जो बॉन्ड, तो खूपच स्पेशल आणि मजेदार असतो.
भावंडांचा, कझिन्स या झोनचा? हा म्हणजे पण मला काही खूप कझिन्सकडनं काही खूप सपोर्ट कधीच मिळाला नाही. म्हणजे जो काही मला आणि अदितीला मिळाला तो आमच्या दोघींमध्येच मिळाला. कारण अदिती आणि मी आम्ही खूप भांडकुदळ होतो. सो ना सगळे कझिन्स आमच्यात भांडणं लावायची आणि ते ना मला एका पॉइंटला आवडायचं नाही. टॉक्सिक वातावरण उगाच फालतू काहीतरी. आणि सो ते मला नाही आवडायचं. सो आता कझिन्स ऑफकोर्स, कारण अदिती पण एका लेवलवर आहे, मी पण एका कुठेतरी लेवलवर आहे. सो मग ते जरा तो एक दरारा आहे आता आमचा जरा असं म्हणायला हरकत नाही. आजीची काय आठवण, म्हणजे काय आवडतं किंवा ती काय बनवायची स्पेसिफिकली तेव्हा असं आठवतं? माझ्या आईची आठवण आहे. तिची लाडकी अदिती होती. कारण मी वात्रट असल्यामुळे मी काही खूप लोकांना काही पसंत पडायचे नाही. तर आय वॉज अँड व्हेरी ओके विथ इट, यु नो, दॅट्स द थिंग. सो मला आठवतं की दुपारच्या वेळेस ना आजी मला झोपू घालायची ना, तर मी तिला नेहमी म्हणायचे माझ्या पाठीवरनं असा हात फिरव. सो ती ना असा हात फिरवायची आणि मग मला खूप छान अशी झोप लागायची. आणि तिच्या हातावर नेहमी एक सोन्याची बांगडी आणि एक सोन्याची बांगडी आणि 2 हिरव्या बांगड्या. आणि तेच सेम माझी आईनी पण खूप वर्ष ते सुरू ठेवलं होतं. आणि तिच्या साडीला एक प्रकारचा ना सुगंध असायचा. आणि आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आता असं आठवतं ना तेव्हा हे होतं. तर म्हणजे आज मला कळतं, आज मला खूप गोष्टी कळतात रादर ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर. सो मला असं वाटतं की आज आजी असती ना तर मी ते असं सगळं खूप साठवून घेतलं असतं, यु नो, ते सामावून घेतलं असतं माझ्यात. आणि खूप असं ते कुठेतरी टिपता आलं असतं. आज आपल्याकडे एवढे फोन आहेत आणि असं सगळं आहे. पण ह्या सगळ्या आठवणी. सो ती माझ्या पाठीवरनं असा हात फिरवायची, मग मला झोप लागायची. पण हाच मी विचार करत होतो, म्हणजे की त्यावेळी आपल्याकडे फोन नव्हते किंवा कॅमेरा पण एवढे रोल मग 36च फोटो, मग आपण प्रत्येकाचा फोटो नाही काढायचो किंवा ते अगदी जपून म्हणजे शेवटचे 5 वगैरे. म्हणजे असं कोणी सांगायचं ना फोटो काढतो जरा शूट बहुत चालत नाही, सेल संपलेत वाटतं असं काहीतरी व्हायचं. पण त्यामुळे आपण त्या गोष्टी जगायचो. म्हणजे जसं तू आत्ता म्हणालीस आजी माझ्या पाठीवरनं हात फिरवायची आणि हे सगळं. आणि आत्ता आपल्याकडे फोन आहेत त्यामुळे आपण शूट वगैरे करतो. पण मला आता आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत, पण तेच आहे पुढे जाऊन आपल्याला हे असं फोनवर डॉक्युमेंट केलेले गोष्टी लक्षात राहणार आहेत की हा आजीचा तुझा अनुभव आहे तो जास्त लक्षात राहणार आहे, कारण तो जास्त लक्षात राहणार. कारण क्वेश्चन करत असतो ते ना ते ह्युमन मेमरीमध्ये आहे ना, ते कधीच जाऊ नाही शकत. तुम्ही कितीही महाग फोन घ्या आणि कितीही ते डॉक्युमेंट करा आणि काही करा, ते फिलिंग आहे, ते इमोशन आहे. आणि ते तुम्ही फोनमध्ये नाही टिकवू शकत. खरंय. किती सुंदर. आजीच्या साडीवरनच मला आठवलं तुझा एपिसोड 1 आता तू ट्रॅव्हल सिरीज करतेस तुझी. खूप सुंदर प्रोडक्शन आहे, खूप छान त्याचा एक वाईब पण आहे. आणि त्याच्यात जी सोनी पैठणी तू गेली त्याचा येवल्याच्या इथनं आम्ही दोघांनी आमच्या लग्नाची खरेदी केली होती. हो का? सगळ्या पैठणी घेऊन दिलीस की नाही तिला? म्हणजे घेतली आम्ही सगळ्या. मी पण घेतली माहिती का, रिसेप्शनचा माझा ड्रेस आम्ही पैठणी घेऊन शिवला. अरे वा. कारण आई मावशा प्राची आम्ही सगळे गेलो होतो आणि मग ते सगळं खूप आणि त्या वाड्यात वगैरे किती छान. आणि तेव्हा तू जसं सांगत होतं आईच्या आजीच्या साड्या वगैरे, ते पण एक खूप ना, जे मला पण आधी वाटायचं काय ह्या साड्या आहेत, पण मी लहानपणी पण मावशांबरोबर वाढलो खूप. आई आणि मावशा 2 माझ्या, आणि कझिन्स पण मावशाच आहेत आईच्या. त्यामुळे खूप मी त्यांच्याबरोबर त्यांच्या पिशव्या घेऊन, पहिले त्या मला उचलणार, मग माझा फेज आला मी त्यांच्या पिशव्या उचलणार, आता मी त्यांची मुलं सांभाळतो, असं त्याच्यात मग चालू असतं. त्यामुळे ते मला पण कळतं की का एखादी साडी आवडू शकते वगैरे. आणि त्या एपिसोडमध्ये तू मस्तच ते एक्सप्लेन सुद्धा केलंयस. आणि तो कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे जेव्हा तू ते ठरवलंस, म्हणजे त्याची ओरिजिन स्टोरी काय होती की तुला तो ट्रॅव्हल शो करायचा आहे किंवा असं? खरं सांगायचं तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं ना, मी ह्या थॉटनी सुरू केलं की इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो, इथे आपण सतत दररोजच्या गोष्टी टाकू शकत नाही. कारण त्याला त्याचे एक काही, कारण इंस्टाग्राम इज ऑल्सो, कारण ते खूप मॉनिटरी असतं, त्याच्यामुळे ना तुम्हाला एक प्रकारचं एक प्रोफाईल मेंटेन करावं लागतं. द सेम गोज विथ फेसबुक. त्यात फेसबुकचं पब्लिक खूप वेगळं आहे, इंस्टाग्रामचं पब्लिक खूप वेगळं आहे. फेसबुकवरती प्रचंड ट्रोलिंग होतं आणि मग मला ते अवॉइड करायला, म्हणजे मला असं वाटतं की नको ना, कशाला उगाच जाऊ देत ना बाबा. ठीक आहे, माझं असं होतं. इंस्टाग्राम इज मोर, मला असं वाटतं खूप करिअरशी निगडीत, तुम्ही काय करताय, तुमचे काय करिअर चॉईसेस आहेत. यू कॅन ऑल्सो यूज दॅट प्लॅटफॉर्म फॉर प्रमोटिंग युअर वर्क. यूट्यूब मी मस्त मज्जा म्हणून सुरू केलं. यूट्यूब म्हणजे मी आता, आज मला जीन्स घालावीशी वाटली, मग आज मला साडी घालावीशी वाटली, मग मी अशी तयार झाले. आणि ते मला करायला आवडतं. आणि तिकडे ना म्हणजे फ्री हँड आहे. कारण ऑफकोर्स त्याला पण एक मॉनिटरी, त्याचा एक तो अँगल आहेच, पण
तिकडे जाऊन कोणी असं आता जज नाही करत बसणार आहे की अरे ही हे का करते आणि असं, कारण प्रत्येकाचं युट्यूब चॅनल आहे, तुझा ओन फॉर्मॅट. एक्झॅक्टली. आणि काय होतं की आता सगळ्या गोष्टी ज्या आपण डॉक्युमेंट करतो त्या सगळ्याच मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती टाकू नाही शकत. पण आता समजा मी एखादी ऍड केली किंवा त्याचं काहीतरी BTS असेल, मला कोणाला तरी लिंक पाठवायची, तर ती पटकन जाऊ शकते. लाईक एक मी रोखाची ऍड केली होती जिला आता 1.1 मिलियन झालेत त्याचे व्ह्यूज वगैरे, सो ती मी पटकन पाठवू शकते. आणि परत मी जे जे काम करते ना ते तिकडे सगळं राहतं. सो या अनुषंगाने मी ते केलं. तर मला ऑफर आली की हा ट्रॅव्हल शो तुम्ही कराल का. मी म्हटलं तुम्ही माझ्या चॅनलवरती आणि माझ्या पद्धतीने करणार आहे. आणि मग ऑफकोर्स त्याच्यामध्ये ब्रँड्स वगैरे आले. आता ब्रँड आल्यामुळे त्याच्यात हिंदी, इंग्लिश, मराठी, पण आता आपण पण नॉर्मली बोलताना असंच बोलतो की रे, म्हणजे सॉरी, थँक्यू हे तसे मराठी शब्दच झालेत की. हो, खरं. ठीक आहे. तर मी ते तसं केलं आणि मला खूप मजा आली. म्हणजे मला माझ्या गावी जाता आलं यार, मला रत्नागिरी कव्हर करता आलं. मला मुंबईत असून मुंबईच्या बाबतीत मला एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे मी चॉकलेट बनवलं मुंबईत बसून बसून. मला असं NTC का NTIC त्याचं जे काही प्रोनाऊन्सिएशन असेल ते, तिकडे मी गेले, मी चॉकलेट बनवलं आणि मला खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि ती ऑफकोर्स एक टीम आम्ही जमा केली होती आणि मग त्यांनी ही सगळी गोष्टी गोळा केल्या की आपण इकडे चॉकलेट बनवायला जाऊया, इकडे आईस्क्रीम बनवायला जाऊ. मी आईस्क्रीम बनवलंय तिकडे माझ्या स्वतःचं वगैरे सो ते खूप मस्त. आणि मग अर्थात आता मुलगी आहे म्हटल्यावर मी म्हटलं शॉपिंग तर पाहिजे आणि खाणंही पाहिजे. तर मी ते 8-10 दिवस जितका मी ते शूट केलं, मी इतकं खाल्लं, इतकं मज्जा केली माहितीये का. आणि मला खूप कळलं महाराष्ट्राबद्दल आणि त्या शहरांबद्दल. सो वाय नॉट यार. आणि म्हणजे मी जनरलीच आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी ओपन आहे. म्हणजे ट्रॅव्हल शो करायचा आहे, करून बघूयात. कारण याच पद्धतीने मी माझ्या आयुष्यातले सगळे डिसिजन्स घेतलेत. लाईक जेव्हा मी सुरुवात सुद्धा केली होती तेव्हा माझ्या डोक्यात असं काही नव्हतं मला हेच करायचं आणि हे नाही करायचं आहे. आय थिंक त्याच्यामुळे म्हणजे वाजले की 12 फॉर दॅट मॅटर, ज्याच्यामुळे मी घराघरात पोचले. मला एका रात्री फोन आला होता की अमित फाळकेचा, की तू करशील का. मी म्हटलं हां ठीक आहे, ओके करीन. मी कधीच लावणी ऐकल्याही नव्हत्या खूप आणि कधी म्हणजे डान्स तर केलाच नव्हता मी. तेव्हा खूप वेस्टर्न फॉर्म करायचे. तर मी म्हटलं अच्छा ओके ठीक आहे, करून बघते, हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी शूटला गेले होते. सो बाय फ्लूक आलेल्या गोष्टी माझ्यासाठी खूप चालल्या. आणि 12 वर्ष अगेन वाजले की 12 टुडे इज अ कोर मेमरी इवन फॉर पीपल. कारण तेव्हा हे युट्यूब आणि तेव्हा हे सगळं नव्हतं, त्याच्यामुळे ते जुन्या गाण्यासारखं आहे. इट इज फॉर एव्हर गोइंग टू बी अ मेमरी. दॅट्स द थिंग. आणि ह्याच्यात मला काय आवडलं माहिती, म्हणजे आता बिकॉज तू अशा पोझिशनवर आहेस आता की तो कोणत्या तरी चॅनलवर जाऊ शकला असता ट्रॅव्हल शो, पण नाव युअर लाईक की तो माझ्या चॅनलवर येते बिकॉज तो माझ्या पद्धतीने, माझ्या टोन ऑफ व्हॉइस असतो आणि आपला एक व्हिज्युअल सेन्स पण असतो. आणि ते किती सुंदर आहे बिकॉज ऑफ हे युट्यूब वगैरेच्या माध्यमांमुळे आपण स्वतःचा शो आता प्रोड्यूस करू शकतो आणि आपणच एक डिस्ट्रीब्युशन होऊ शकतो. बरोबर. तर मग हा पर्टिक्युलर शो कारण तो आता फ्रेश आहे आणि त्याचे एपिसोड्स पण येत आहेत म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त विचारतोय. तर तुलाही त्याची एकंदर प्रोसेस कशी होती, म्हणजे तू किती इन्व्हॉल्व्ह होतेस त्याच्या आयडिएशन मध्ये आणि त्याच्याबद्दल काही सांगशील का. सो जनरली म्हणजे एकतर माझं असं मत होतं की आपण हा शो खरोखरच मराठीत करूयात, कारण इतका आता आपण बोलतो आणि प्लस आपलं ऑडियन्स पण तितकं आहे. आणि नाही म्हटलं तरी आपल्याला असं वाटतं पण आपलं मराठी ऑडियन्स इतकं मनापासून आपल्या कलाकारांच्या सगळ्या गोष्टी बघतात माहितीये का. आणि खरंच त्या बाबतीत त्यांचं कौतुक. पण काय झालं की वेन द ब्रँड्स गॉट इन अँड एव्हरीथिंग मग ते ऑफकोर्स यू हॅव टू केटर टू इट ऑल्सो सो पण तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं की बघा मला जे वाटेल, ज्या वेळीस वाटेल की मला इथे मराठीतच बोलायचं आणि मला ही इन्फॉर्मेशन मराठीतच द्यायची तर मी ती तशीच देणार म्हणून. आता आमच्या इकडे कमेंट्स वगैरे येत राहतात एक काहीतरी लँग्वेज असं नसतं, पण एक लँग्वेज आपण आयुष्यात पण बोलत नाही की आता मी आयुष्यभर मराठीच बोलणार आहे किंवा मी आयुष्यभर हिंदीच बोलणार आहे किंवा इंग्लिश बोलणार आहे, असं होत नसतं. बट अगेन इट्स अ न्यू लर्निंग फॉर मी. प्रोडक्शन असो किंवा स्क्रिप्ट असो किंवा कॉस्ट्युम्स असो. मी कॉस्ट्युम्स तर म्हणजे आता मी जशी घरातनं कपडे घालून आली ना मी तसे कॉस्ट्युम काढले माझ्या कपाटातनं की अच्छा हे मी आत्ता घालणार, हे मी आत्ता घालणार असं. त्याच्यामध्ये स्टायलिंग पण नाही, काही नाही. मी माझा मेकअप करते गाडीत, तिथल्या तिथे मी आपलं ते काय ते एअर रॅपनी माझे आपले केस करते. दॅट्स इट. कारण मला त्याला तो एक जशी मी आहे ना
मग मी कशी हसल करते किंवा माझी काय एनर्जी आहे ती मला लोकांपर्यंत पोचवायची होती. आणि वेन इट केम टू प्रोडक्शन अँड एव्हरीथिंग वी सॅट डाऊन. आम्ही त्याचं की किती खर्च येणार, काय येणार आहे. ऑफकोर्स तो खर्च तेवढाच येत नाही, तो वाढतो. खरं. पण मग यू आर डुईंग इट फॉर समथिंग गुड. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मी गणराज गजानन पण गाणं केलं, सो त्याचा एक मी खर्च बांधला होता, पण तो तेवढा नाही, त्याच्याहून जास्त झाला. पण अगेन बिकॉज मला ते माझं करायचं होतं. इट्स अ लर्निंग सो फॉर मी बोथ दीज थिंग्स हॅव बीन अ लर्निंग. राईट, दॅट्स अ थिंग. आणि ह्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये आता किती मजा आहे ना. म्हणजे एक तर तुझं फिल्म्सचं चालू असतं की समोरून आपल्याला येतात स्क्रिप्ट, आपण वाचतो, त्याच्यात काय आवडतं आणि त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या मग ते सगळं त्याच्यात प्रोसेस आली. तो एक भाग झाला. तो कॅन बी जसं आपण आधी बोलत होतो त्याच्यात की एक असतं ब्रेड अँड बटर, जिथनं मेन आपलं बरोबर आहे मॉनिटायझेशन होतं. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो किंवा हे कनेक्टिंग द डॉट्स जे असतं ते किती सुंदर आहे. म्हणजे आता तुला जसं डान्स होताच आणि म्युझिक चालू होतं तुझं, आणि आता त्याच्यामुळे मग राहुल दादा बरोबर गाणं झालं, आणि ते इट्स लाईक ती अपॉर्च्युनिटी आहे ना, त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं की आय एम एबल टू कनेक्ट दिस थिंग्स आणि काहीतरी याचं बनवू शकतोय आपण. एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटतं की थँक्स टू सोशल मीडिया किंवा जे काही सोशल मीडिया हॅज टू ऑफर अस. हे बघ, प्रत्येक गोष्टीच्या वाईट बाजू असतात आणि चांगल्या बाजू असतात. पण बिकॉज माझ्यावर संस्कार असे झाले आहेत आणि बिकॉज आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन, मी त्यातनं फक्त चांगलंच घेते. आणि त्या चांगल्या गोष्टींमुळे मी माझं टॅलेंट कुठे कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकते. मी तुला एक सांगू, म्हणजे मी जेव्हा पण प्रार्थना करते ना, मी देवाला एवढंच म्हणते, मला तू जितकं दिलंयस किंवा या जगात राहताना मी जितकं शिकणार आहे ना, ते मला इथेच खर्च करून जायचं. मला वरती कुठल्याही प्रकारचं बॅगेज घेऊन यायचं नाही, मला असं खाली यायचं आहे सो त्याच्यासाठी माझी धडपड असते. म्हणजे म्हणायला लोक हेही म्हणू शकतात की काय गरज आहे करायची, पण मला असं वाटतं का नाही तुम्ही काहीतरी नवीन सुरू करून बघा तर ना. ठीक आहे, काय होईल, जास्तीत जास्त तुम्ही फेल व्हाल, ठीक आहे. असं तर आपल्या किती फिल्म्स हिट आणि फ्लॉप होतात, त्याचं काय आता आपण काय काम करणं सोडून देतो का? नाही. पण स्वतःसाठी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं, स्वतः सेल्फ सफिशियंट होणं हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं कोणावर तरी डिपेंडंट राहून मग आपल्याला कोणीतरी कास्ट करेल, मग आपल्याला कोणीतरी गाणं देईल, ह्याच्याऐवजी ओके मी ह्या बजेटमध्ये आणि माझ्या सेन्सिबिलिटीजनी मी हे करू शकते ना, मग मी करते. आणि त्याच्यामुळेच हा ट्रॅव्हल शो, त्याच्यामुळेच हे गणराज गजानन हे गाणं झालं. आणि कसं आहे की कारण मला ती संधी मिळाली नाही लहानपणी शिकायची, म्युझिक असो, डान्स असो. जी काही माझी मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी मी कनेक्ट करते आणि त्यांचं मत घेते ह्याच्यावर की काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय की हे बरोबर आहे का, ही दिशा बरोबर आहे का, करून तर बघूयात, काय होईल, लोकांना नाही आवडेल, ओके ठीक आहे. आपलं एखादं चांगलं काम आलं तर लोक हे कदाचित विसरून जातील आणि मला असं वाटतं की आर्ट ही एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही पकडून ठेवायला पाहिजे. मग ते नृत्यातनं असो, तुमच्या ऍक्टिंगमधनं असो, तुमच्या गाण्यातनं असो, कुठल्याही तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहाल ना, तर तेही तुमच्याशी प्रामाणिक राहील असं मला वाटतं. नाईस, खूप चांगला थॉट आहे. आणि तो जो तुझा मुद्दा आहे ना की मला सगळं म्हणजे जेवढं मला ऑफर करता येईल तेवढं ऑफर करायचं आहे, किती छान आहे. आणि त्याच्यामुळे देन वी बिकम द इन्स्ट्रुमेंट ना, की माझे आहे जस्ट वॉन्ट स्प्रेड. म्हणजे तुला सांगते, आता राहुल जेव्हा हे करत होता, रेकॉर्डिंग करत होता ना, तर मी ग्लासच्या या साईडला होते आणि तो आतमध्ये रेकॉर्डिंग करत होता. आणि ना मी त्याला बघितलं आणि तो इतका असा स्थिर आणि इतका छान बसला होता. आणि म्हणजे ओम नमो गणराज गजानन हे तो गायला आणि तो इतका सहजपणे त्यांनी गायला. आणि ना माझ्यासाठी व्हिज्युअली मी असं म्हणत होते की हे कुठून तरी देव देतोय आणि राहुल इज अन इन्स्ट्रुमेंट आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. सो वी ऑल आर जस्ट इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे ते कुठेतरी या युनिवर्समध्ये आहे, ते कुठून तरी आपल्यामध्ये येणार आहे. आता नृत्य फॉर एक्झाम्पल, कोणीतरी मला ते शिकवतं, माझं एक रिदम आहे, त्या रिदमच्या सेन्सनी मी ते लोकांसमोर सादर करते. सो आय थिंक दॅट तो क्षण माझ्यासाठी इतका ब्युटिफुल होता ना टू सी इट, रादर दॅन इवन राहुल काय, मी अजय सरांना सुद्धा असं बघितलंय जेव्हा चंद्रमुखीचं आम्ही गाणी वगैरे बनवत होतो. इट इज जस्ट दॅट थ्रू हिम आपल्यापर्यंत ते पोचतं. आणि ना मी तुम्हाला ते समजवू शकत नाही. इट इज समथिंग की ते तुम्ही अनुभवायला पाहिजे. आणि मला असं वाटलं की हे इन्स्ट्रुमेंट आहे ना, आपल्याला ह्याला थोडंसं ट्युनिंग करायचं आहे. ह्या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला थोडे
थोडे तार जुळवायचे आहेत, थोडे तार ठीक करायचे आहेत, ज्या गोष्टी नको आहेत त्या एलिमिनेट करायच्या आहेत, ज्या गोष्टी हव्या आहेत त्या शिकायच्या आहेत. ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही ठीक केलं की तुमच्यापर्यंत सुद्धा ते येईल आणि ते लोकांपर्यंत पोहोचेल. राईट. आणि हा किती सेम थॉट आहे ना, म्हणजे आपण एखादा धबधबा कसा आनंदाने पाहतो किंवा एखादं फुलताना बघतो, त्याच्यात जेवढी ब्युटी आहे तीच आपण एखादं गाताना किंवा एखादा आर्ट फॉर्म सादर करताना ते इट्स सो नॅचरल. आणि आय थिंक जर आपण ते माइंडफुली त्याच्याकडे तसं बघितलं तर त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि तसं तू म्हणालीस ना, राहुल दादा गात होता आणि मग तुला ते असं एकदम जाणवलं की किती सुंदर आहे. इट हॅज ऑल्सो अलॉट टू डू विथ गाताना आपले वोकल कॉर्ड्सचे व्हायब्रेशन्स, ते स्पेस, तो ऑरा जसा तयार होतो आणि त्या व्हायब्रेशनला आपण ट्यून इन होतो आणि ते आपल्या शरीरातनं पण जाणवायला लागतं. नाचाचं सुद्धा तसंच आहे. तू डिरेक्टली कनेक्टेड आहेस जमिनीशी आणि तिथून तू एनर्जी घेतेस आणि मग थॉट. ते खूप म्हणजे मला तर खूप फॅसिनेटिंग वाटतं. कारण मला असं वाटतं, आय थिंक इट ऑल्सो कम्स विथ अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. लाईक तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगले वाईट अनुभव हे देव स्वतः खाली येऊन तुम्हाला देत नसतो, तो माणसांथ्रूच देत असतो. मग कधीतरी चुकीची माणसं तुमच्या आयुष्यात येतात, कधीतरी अतिशय बरोबर माणसं तुमच्या आयुष्यात येतात आणि ना तुम्हाला ते जाणवत असतं. इट इज जस्ट की आपण या मटेरियल वर्ल्डमध्ये इतके जास्त गुंतलेले असतो ना की त्या गोष्टींकडे ना आपण बघत नाही. ते आपल्याला वाटतं हा मला त्रास देतोय आणि मला हा त्रास होतोय आणि मग मला माझा हार्ट ब्रेकच होतोय आणि हा बघ मला किती छान सांभाळतोय. हे तसं नसतं होत. हे ह्या त्या एनर्जीज, एकतर तुम्ही म्हणजे तुम्ही एक मॅग्नेट आहात आणि तुम्ही त्या एनर्जीज अट्रॅक्ट करत असतात. जसं तुमचं माइंड फ्रेम असेल, जसं तुमच्यावर संस्कार झाले असतील, जसं तुम्ही स्वतःला शिकवलं असेल माइंडफुलनेसमधनं. पण मला असं वाटतं की हे जे काही तुम्हाला एक्सपिरियन्सेस मिळतात ना, हे तुम्हाला आयुष्याचे धडे मिळायचे असतात आणि ही जी काही माणसं असतात ना, हे फक्त एक मीडियम असतात. सो तुम्ही त्या माणसांवर चिडू नका. लाईक जर तू आज मला विचारशील तर आज मी माझ्या आयुष्यातल्या कुठल्याच माणसांवर मला ना राग आहे, ना रुसवा आहे, ना मी खूप खुश आहे या माणसावर, काहीच नाही. एव्हरीबडी इज न्यूट्रल फॉर मी हिअर टुडे. ओनली फॉर द फॅक्ट की मला माहिती आहे, मला हे जाणवलंय की आता ओके, आय हॅव टू एक्सपिरियन्स दिस, हे मला अनुभवायचं. ही इज जस्ट अ मीडियम और शी इज जस्ट अ मीडियम, दॅट्स इट. राईट. खूप सुंदर आहे. आणि ते एक पुस्तक, आता नाव विसरलं मी, कोणतं पुस्तक वाचतोय मी, क्रिएटिव्ह ॲक्ट ऑफ लाईफ. द क्रिएटिव्ह ॲक्ट बाय रिक रुबिन. तुला रेकमेंड पण करीन ते पुस्तक. सुंदर आहे. कारण त्याच्यात तो काय म्हणतोय रिक रुबिन की सगळं हे सिग्नल्स आपल्या आजूबाजूलाच असतात, माणसांच्या थ्रू, पक्ष्यांच्या थ्रू, वस्तूंच्या थ्रू, अनुभवांच्या थ्रू. तुम्हाला फक्त माइंडफुली ते कॅप्चर करून त्याचं तुम्ही काय करू शकता ह्याच्याबद्दल असं त्याचे बरेच थॉट्स आहेत. आणि रिक रुबिन तर एक तुला माहिती आहे रिक रुबिन, पटकन सांगतो आणि बऱ्याच लोकांना पण माहीत नसणार आहे त्यामुळे सांगतो. रिक रुबिन असा एक माणूस आहे, मॅलिबूला त्याचा म्हणजे वेस्ट कोस्ट बे एरिया, तिकडे त्याचा म्युझिक स्टुडिओ आहे खूप मोठा. आणि तो डीजे म्हणजे खूप पूर्वी असा डीजे आणि रॅपमध्ये होता. आता तो असं मस्त मोठी धाडी असल्याचा म्हातारा इश माणूस आहे. त्याच्याकडे खूप मोठे आर्टिस्ट जातात, म्हणजे फेरल विलियम्स असेल, एड शिरन असेल किंवा असे खूप मोठे मोठे एस्टॅब्लिश्ड म्युझिशियन्स जातात आणि त्याच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करतात. आणि तो तिथे बसून फक्त ऐकून त्याच्या वाईबमुळे तो असा एक तिथे ऑरा क्रिएट करतो ना, त्यामुळे लोकांना इतकं सुंदर वाटतं. आणि तो त्याचा फक्त जजमेंट नाही म्हणता, पण त्याचं इंट्युशन सांगतो की ही 20 गाणी तू निवडलेस ना, ही 10 अल्बममध्ये जाऊ शकतात. माझ्या अनुभवानुसार ह्याचा आवाज खूप चांगला आहे. आणि तो खूप स्पिरिच्युअलिटी आणि मेडिटेशन वगैरे त्याने खूप म्हणजे त्याच्यात तो वाहून म्हणजे खूपच चांगल्या प्रकारे करतो. तर तो ह्या सगळ्याकडे कसा बघतो आणि त्याच्या आयुष्यातले त्यांनी धडे दिलेत आणि खूप सुंदरचे. जर मी पाठवीन सुद्धा तुला काही गोष्टी, खूप शांत. आणि मला तो रिलेटेबल वाटतं, कारण हे पिकिंग द थिंग्स ना, जसं तुला तो वाजले की 12चा फोन नसता आला तर तू आज एवढ्या गोष्टी केल्यास तर मे बी नसत्या केल्यास किंवा वेगळ्या प्रकारे केल्यास, पण तो एक फोन. आणि मी पण डिझाईन करिअरमध्ये गेलो, कारण माझी एक फ्रेंड म्हणाली एक सेमिनार येतोस का फ्री, माझ्यावर कोण येत नाही, म्हणून मी गेलो म्हटलं अरे मला डिझाईन करायचं आहे आयुष्यात आणि मग आता मी हे सगळं करतोय. तर हे खूप नॅरो चान्सेस आहेत, जस्ट दॅट आपल्याला माइंडफुली घ्यायचे असतात. आणि ते सगळं, आणि ॲज अन आर्टिस्ट तुम्ही ते करूच शकता. ॲज अन आर्टिस्ट तुम्ही ते करायला हवं असं मला वाटतं. आणि सी, इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ तुम्ही किती पैसे कमवता, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, किती घरं आहेत, तुम्ही करिअरमध्ये कोणाला ओलांडून जाता आणि तुम्ही कुठे पोचता. इट इज गॉट नथिंग टू डू विथ दॅट. इट इज कारण मी मेडिटेशन करते, मी तुला सांगते ना, आय फील टुडे की
हां, एवढं बास आहे यार. म्हणजे मी या गोष्टींमध्ये कंटेंट आहे. आता मी कुठल्या गोष्टीमध्ये कंटेंट नाही आहे तर मला शिकायचं आहे, मला अजून शिकायचं आहे. मला थोडंसं नॉलेज मिळालं ना तर मला मजा येईल, की मला हे शिकता आलं तर मला मजा येईल. मला कुठेतरी वाटतं की तुमचं सोल नर्चरिंग आणि तुमचं व्हॉट यू रिअली आर, व्हॉट युअर कोर इज ना, त्याचं नर्चरिंग थांबलं नाही पाहिजे बिकॉज ऑफ मटेरियलिस्टिक थिंग्स. राईट. चल आता मी तुला पुन्हा लहानपणीकडे चालेल. तुला आई बाबांची आणि असं एकंदर घरातले असे फॅमिलियर अशी कोणती आठवण जी तुला नेहमी आवडतं? मी एक पटकन माझी सांगतो. तर मी आई बाबांनी त्यावेळी एक शेत म्हणजे एक लँड विकत घेतली होती आणि तिथे मी काजूची झाडं लावली होती. तर मी आई बाबाच जायचो आणि ती झाडं लावायचो बाबांच्या सुट्टीच्या दिवशी सोमवारी. आणि तर ते माझ्या डोक्यात खूप राहिलं की हा ते लहानपणी मी एकत्र केलंय आणि ते खूप असं छान वाटतं असं जसं विचार करता. तुला लहानपणीचं असं काय आठवतं की ॲज अ कुटुंब तू आई बाबा आणि बहीण काय करायचात? कोणती ऍक्टिव्हिटी तुला खूप आवडायची? ऍक्टिव्हिटीपेक्षा आम्हाला एक कुलू मनालीला आम्ही गेलो होतो, ती ट्रिप आठवते यार. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट स्वित्झर्लंडला गेलो होतो, ते पण खूप वर्षानंतर. म्हणजे मला आठवतं की मी काहीतरी 8वी 9वीत वगैरे असीन आणि दिवाळी झाली ना, कारण माझे पप्पा गारमेंट बिझनेसमध्ये होते, आहेतही आता, पण वेगळीकडे जॉब करतात. सो तेव्हा कसं व्हायचं की दिवाळीत सगळ्यांचे कपडे वगैरे झाले की दिवाळीची सुट्टी पडायची ना त्याच्यानंतर, मग भाऊबीजेनंतर आम्ही जायचो. सो तेव्हा आम्ही असं ट्रॅव्हल केलंय, म्हणजे ट्रेनमधनं ट्रॅव्हल केलं आहे. त्याच्यानंतर ट्रेनमधनं आम्ही ते दिल्लीला थांबलोय, मग राज कचोरी खाल्ली आहे, तिकडून मग कुलू मनालीला गेलोय. बरं, कुलू मनालीला गेल्यानंतर इतकी थंडी असते कोणाला माहिती. आणि मग तिकडून रेंटवरती आम्ही ते असे कोट घेतलेत. तेव्हा रेंटवरती असं कोट घेणं वगैरे आणि असं ते शॉल आणि मग ते कानटोपी वगैरे रेंटवरती घेऊन रोहतांग पासला गेलोय. आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघितल्यावर माझी जी काय हालत झाली होती, तेव्हा ते आपल्या पावसात घालतात ना गमबूट्स, तसे मी घालून गेले होते आणि मी पळत सुटले आणि माझे पप्पा माझ्या पाठी पळतात. मी पळत सुटले आणि एका पॉइंटला ना माझ्या पायामध्ये इतका बर्फ साठला होता की मी अशी थांबून गेले. मग पप्पानी मला तिकडे झोपवलं आणि मग ते काढलं आणि मग माझे पाय असे केले. त्याच्यानंतर आम्ही एक स्नोमॅन बनवला, मी आणि अदितीनी. त्या स्नोमॅनला असा किस करतानाचा माझा आणि अदितीचा एक फोटो आहे. मग ते काश्मीरची कलीच्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही घालून फोटो काढायचा मागे झाडं. हो. आणि त्याच्यानंतर मग कधीच योग नाही आला ट्रिपला वगैरे कुठे जायचा. अर्थात फायनान्शियली थोडेसे अप्स अँड डाऊन्स होते. त्यानंतर मग आम्ही ट्रिपला गेलो ते म्हणजे स्वित्झर्लंडला. काय प्रवास आहे ना, कुलू मनाली टू स्वित्झर्लंड. आणि तेव्हा म्हणजे आम्ही बिझनेस क्लासने गेलो होतो सगळे. त्याच्यानंतर सगळ्यांकडेच त्यांचे शूज. म्हणजे मला आजही आठवतं की मावशीसाठी, मम्मीसाठी, पप्पांसाठी ते कोट वगैरे घ्यायला आम्ही इकडे तिकडे फिरत होतो. जारा बिरा हे ते वगैरे. मी विचार करत होते तो दिवस जेव्हा रेंटनी आपण हे कोट घ्यायचो. आणि आज आपण म्हटलं की 10,000 रुपयाचा कोट घ्या तर असं आपण झपकन घेऊ शकतो. आणि शूज घेतले सगळ्यांना पर्सनल. पप्पांना त्यांची एक बॅग घेतली, मम्मीला एक बॅग घेतली. आणि मला आठवतं आम्ही माउंट टिटलिसला जात होतो. सो आम्ही ट्रेननी निघालो आणि अँगलबर्ग काहीतरी पास होत होतं. मी म्हटलं अरे यार कुठेच बर्फ दिसत नाहीये यार, बर्फ दिसत नाही. आणि खूप मोठं टनल आलं, खूप मोठं. म्हटलं अरे एवढा आहे बोगदा आहे हा वगैरे वगैरे. रात्र झाली. हो बघ ना. आणि तो बोगदा संपला अँड एव्हरीथिंग वॉज व्हाईट. अँड आय सॉ and I heard my mom, my maushi and my mama going, oh wow, barf. आय थिंक त्या मोमेंटला माझे सगळी ट्रिप ना ही पैसा वसूल ट्रिप होती. त्यानंतर आम्ही स्नोफॉल बघितला. आम्ही त्या स्नोफॉलमध्ये चाललो. मम्मी पप्पा मावशी आमची अशी ते काय ते करतात ते केलं. ते केलं. स्नो एंजल्स म्हणतात त्यांना. बर हे आजच कळलं मला. सो ते सगळं आम्ही केलं. आणि एवढं तर. आणि त्याच्यानंतर आम्ही पॅरिसला गेलो होतो आयफेल टॉवर बघायला. इट इज अ फॅन्टॅस्टिक. म्हणजे फ्रॉम वेअर टू वेअर. मस्त वाटतं ना. इट इज अमेझिंग. तर मला पण अशी एक संधी मिळाली कारण मी तिकडे शिकत होतो ना. तर माझे आजोबा आले होते सोलो. मी त्यांना घेऊन गेलो. म्हणजे मी येताना म्हणजे आलेलो भारतात आणि मग मी आजोबांना असं पॅरिस रोम वगैरे सगळं फिरवलं. आणि मग ते येताना एकटे आले आणि ते 85 वर्षाचे होते आणि त्यांनी पण थरोली एन्जॉय केलं. आणि केवढं सुंदर वाटलेलं ना तेव्हा. मला वाटलं की अरे म्हणजे असं नाही की मी खूप कमवत होतो आणि मी आणलं. मी पण तेव्हा स्टुडंटच होतो. बट
ती राहणार आहे ना तर मेमरी. तेच म्हणतेय मी तुला. ॲट दी एंड ऑफ द डे आपल्याला काय हवंय, जसं पालकांना त्यांच्या मुलांसाठी काय हवं असतं की त्यांनी चांगले डिसिजन्स घ्यावे, त्यांचं आयुष्य सिक्युअर बनवावं वगैरे वगैरे, तसं एका पॉइंटला आपण पालकच होऊन जातो. आणि आपल्यालाही आपल्या म्हणजे मुलांना आपल्या पालकांसाठी काय हवं असतं की बाबा आता तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या, ठीक आहे, तुम्ही तुमच्या खाण्याकडे लक्ष द्या, काही गोष्टी अंगावर काढू नका. आणि आपण त्यांना फिरायची इच्छा असते, त्यांनी अनेक इच्छा मारल्या असतात त्यांच्या आपल्या शिक्षणासाठी, आपलं लाईफ बेटर करण्यासाठी. आणि आज आपण जेव्हा थोडेफार पैसे, मी पण काय कमवते रे, थोडेफार पैशांमध्ये आपण जर का त्यांना सुख देऊ शकतो तर का. हो खरंच नाईस. जेव्हा तू कुलू मनाली तेव्हा जात होतीस, त्या झोनमध्ये कोणत्या प्रकारची तू गाणी वगैरे ऐकायचीस? काय खूप आवडायचं का तुला? असं वॉकमन वगैरे होता का तुझ्याकडे? वॉकमॅन होता ना. आणि वॉकमॅन लावून मी ना, तो वॉकमॅन मध्ये जितकं जोरात गाणं वाजायचं तितकं जोरात मी बोलायचं. बापरे. पण मला म्हणजे तेव्हा आय थिंक ताल आणि अशी सगळी वेगवेगळी गाणी मी ऐकायचे पण सगळी डान्सिकल. आणि तेव्हा AR रहमान माझे अत्यंत म्हणजे आजही अत्यंत आवडीचे म्युझिक डिरेक्टर. आणि रंगीलाचं पण, रंगीलाची गाणी मी ऐकायचे. त्याच्यानंतर दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, हे सगळे डान्स नंबर. बाबा कुछ कुछ होता है म्हणजे मला पाठ होता हा चित्रपट. मी 13 वेळा वगैरे बघितला होता. यू हॅव नो क्लू. म्हणजे माझा 10वीचा पेपर होता मराठीचा, तो मी दिला होता आणि मी कहो ना प्यारे बघायला गेले होते. मी वेडी झाले होते त्या ऋतिक रोशनला बघून, वेडी झाले होते यार. आणि सगळं मला त्या कहो ना प्यारे, कुछ कुछ होतायचं सगळं आठवतं. कुछ कुछ होतायच्या वेळेस मी 9वीत होते आय थिंक. या माझ्या 10वीच्या वेळेस जाने तू या जानेनं आलेला, तो मी 4-5 वेळा बघितलेला, प्रिलिम पासून ते फायनल पर्यंत. सांगायला आम्हाला की हा लहान आहे आपलं ना. अरे असं नाहीये, पण रहमानचीच गाणी होती. रहमानचीच गाणी. दुआ आहे आपला एक सिमिलर. ताल में there's this song ना, वो अभी I think we saw yesterday only एक डांस, वो जाए जा ना जाए जिया. नी मैं समझ गई इस गलदी रमज में समझ गई. तेच ते. काय माहोल आहे. I think you all should जॅम करू. तू कॉफी कर, आम्ही जॅम करतो. ब्रेड बटर जॅम. नाईस. हा तर मग तेव्हाच म्हणजे तू थिरकायला लागली होतीस, पण तू म्हणालीस तू लहानपणी नाही शिकलीस डान्स वगैरे. आणि मग नंतर तू म्हणजे आमच्या इथे श्री गोपाळ विहारमध्ये मी राहते, मयूर कॉलनीमध्ये. आणि आजही तिकडेच राहते. तिकडे गणेशोत्सव आणि 5 दिवस धिंगाणा. बरं आम्ही सगळी लहान मुलं होतो तेव्हा, आणि नवीन ती बिल्डिंग झाली होती, सगळे नवीन पालक होते, आणि उत्साहाने गणपती आणला होता. सो तेव्हा मला आठवतं मी पहिलं गाणं केलं होतं ते अखिया मिलाओ कबे अखिया चुरा. आणि याच्यावरती मी डान्स केला होता. सतरंजी होती आमच्या पार्किंगमध्ये. सतरंजी होय. आणि मी माझ्या पप्पांचा शर्ट घातला होता, मम्मीचा कोट घातला होता, माझी एक ब्लॅक कलरची जीन्स घातली होती, आणि बॉयकट होता, आणि माझे हे केस असे होते. आणि मग मी ते अखिया मिलाओ कभी अखिया चुरा तूने किया जादू असं वगैरे डान्स केला होता. आणि सगळे हुक स्टेप्स मला तेव्हा पाठ व्हायचे पटापटा. मग तिकडून माझी सुरुवात झाली. मग मी पीजोग स्कूल होती तिकडे लहान मुलांना शिकवायला जायचे. आणि असं सगळं मी खूप केलंय. हो. म्हणजे सतरंजीवर सतरंजी असतो ना, सणाच्या वेळची सतरंजी, पार्किंग मधली सतरंजी, गाड्या बाजूला करून तिथे तो स्टेज रे, असं सगळं मेकशिफ्ट आपलं सगळं. पण त्याच्यामुळेच आपल्याला हे पुढे जाऊन करायची इच्छा होते असं मला वाटतं. मी बर्थडेज मध्ये जाऊन परफॉर्म केलंय, म्हणजे मुकाबला असं वगैरे कम्प्लीट जाऊन अपना काफिला असं सगळं म्हणजे. आणि मग मला 100 रुपये मिळायचे आणि मला चॉकलेट मिळायचं. सो असं यू वर दॅट किड ज्याला काय बोलतात ते बोलावं नाही लागलं की तू परफॉर्म कर. नाही माझं असं घरी आले कोणी बनवलं अमृता परफॉर्म. 3, 2, 1 5, 6, 7, 8. तेव्हा कुठे काय 5, 6, 7, 8. ते कसं व्हायचं माहिती, मी एक अशी असा एक स्टान्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते म्हणायचे हा रेडी अमृता, हा रेडी. मग मी पहिले 4 बीट ऐकायचे, त्याच्यानंतर मला गाणं पाठ असायचं. असं क्रेझी. आणि मग नंतर आता डान्स इज
समथिंग व्हेरी क्लोज टू यू, इट इज व्हेरी क्लोज टू मी. इट इज तुझं रुटीन मध्ये पण डान्स असतोच आता रोज वगैरे? आता तर झालाय, कारण आता मी कथ्थक पण शिकते. आता मी माझी पहिली परीक्षा देणार आहे नोव्हेंबर मध्ये. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. प्राथमिक परीक्षा, प्रारंभिक आय थिंक ते बालगंधर्वला प्रारंभिक असते आणि पण दुसरी प्राथमिक असते. गांधर्व इन्स्टिट्यूटची मी परीक्षा देणार आहे आता. मी तबल्याच्या दिली. नाईस. खूप लहानपणी. आपली आई कोणती? आई पण तेच, ते सेमच इन्स्टिट्यूट. आई पण आमची आत्ताच गाणं शिकायला लागले 4-5 वर्षापासून. आणि आता ती संगीत नाटकात वगैरे, आता तिला अजून पद नाही आलंय पण ती रोल करते. पण त्यामुळे तिला आता नवीन गोष्ट मिळाली, टू लुक फॉरवर्ड टू. तालीम असते रोज दापोलीत आणि खूप चांगला माहोल आहे. किती छान. पुण्यात होता त्यांचा आता संगीत नाटक मागच्या आठवड्यात. रिअल लाईफ रोलच सॉर्ट ऑफ प्ले. तिला एक सासूचा रोल होता, पण ती खूप चांगली ऍक्च्युली. वेण्णा स्वामी म्हणून आहेत आणि त्या रामदास स्वामींच्या शिष्या होत्या आणि त्या ऍक्च्युली विडो होत्या. म्हणजे आणि लहानपणीच त्यांचे पती गेले असल्यामुळे तसं त्या काळी समाजात पुढे येऊन द्यायचं नाहीत ना मुलींना. ते लाल साडी घालून केस मुंडन करून बाहेर मागे असायचे घरात. पण रामदास त्यांचे जे सासू सासरे होते, म्हणजे आई सासू दाखवलेली त्या नाटकामध्ये दाखवली, तर त्यावेळी त्यांनी तिला देवळात न्यायला सुरुवात केली कीर्तनाला. आणि मग रामदास स्वामी भेटले, मग त्या शिष्या झाल्या आणि मग त्या मठपती झाल्या. आणि शी वॉज वन ऑफ द फर्स्ट फिमेल कीर्तनकार, वेण्णा स्वामी. तर तिचा रोल दिलेला आणि त्यामुळे ती मॉडर्न सासू होती त्या काळीच एवढ्या. किती छान. तर त्यामुळे असं ते रिलेटेबल झालं आम्हाला बघताना पण. मॉडर्न सासू आई अशीच आहे. अरे आमची आई अशीच आहे. काही अरे वेगळा काही रोलच नाही केला तू प्ले यार. व्हॉट इज दिस. मेथड ऍक्टिंग करायलाच नाही लागली. आयुष्यच मेथड ऍक्टिंग एकदम. नाईस. आणि मग मग आता तू कथ्थक करतेस अजून. तू आधी वेस्टर्न खूप करायची? हो, आधी करायचे मी. त्याच्यानंतर मग वाजले की 12 नंतर लावणीचं अंग आलं. आणि लावणीचा तू अभ्यास केलास म्हणजे कसा, म्हणजे ती प्रोसेस होती का फक्त बघून? मी बघून, म्हणजे मला जे शिकवाल ते मी माझ्या पद्धतीने करीन. आणि हे बघ, माझं हे म्हणणंच नाहीये की मी बेस्ट डान्सर आहे, माझ्यासारखं कोणी डान्स करूच शकत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाची एक फेज असते. आता लावणीची माझी एक फेज होती किंवा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मग ते वेगवेगळ्या गुरूंकडनं जेव्हा तुम्ही शिकता, आता गुरु जेव्हा मी म्हणते तेव्हा कोरिओग्राफर्स मी म्हणते. आता उमेश जाधव आहे, दीपाली विचारे आहे, आशिष पाटील आहे. सो ह्या लोकांकडनं जेव्हा मी शिकते तेव्हा त्यांची एक पद्धत असते जी मला असं वाटतं की कथ्थकमध्ये पण वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही शिकलात तर त्यांचे कॉम्पोजिशन्स वेगळे असतात. त्यांचं जरी ते सिलेबस तेच असलं तरी सुद्धा प्रत्येक टीचरची त्यांची एक स्टाईल असते. सो आता मला असं वाटतं की लावणीमध्ये आता मला माझी एक स्टाईल जमायला लागली, किंवा मला माहिती की आशिष आणि माझी स्टाईल खूप सिमिलर आहे, किंवा मला आशिषची स्टाईल खूप आवडते. आता कथ्थकमध्ये जेव्हा मी दीपाली ताईला बघते तेव्हा मला ती फार आवडतं. ती अत्यंत हळुवारपणे जे ग्रेसफुली करते तेव्हा मला फार आवडतं. आणि सो या दॅट्स इट. आणि अगेन दीज आर ऑल टीचर्स ना. मी तुला काय म्हटलं की ते शिक्षण माझ्याकडे यायचं असतं, हे मीडियम्स आहे. हे मीडियम्स आहेत. एखादं टीचर काय असतं, जेव्हा म्हणजे स्कूलपासूनच बघ ना, स्टुडंट्सला ते नॉलेज मिळायला पाहिजे म्हणून टीचर ते एक मीडियम असतं. इट्स ॲज सिम्पल ॲज. राईट. नो, मेक्स टोटल सेन्स. आम्ही कट केलं, आता इथून परत उचलतो आपण. घरगुती आहे, त्यांना माहिती असतं आणि कुठे सांगतो मी काय कळलं का मी कट केलंय आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी मिस केल्यात. सर सॉरी. माझी बट येते, मला बायकोने सांगितलं केस बाजूला घे जरा. डोळे दिसू देत रे तुझे सुंदर सुंदर गोल. डोळ्यातले भाव माझे. नाईस. आम्ही अजय अतुल यांच्या गाण्यांबद्दल बोलत होतो आणि त्याचा प्रभाव, त्याचा काय म्हणता येईल, त्याचा इम्पॅक्ट तुझ्या डान्सवर आणि ते कसं तू करतेस त्याच्या प्रोसेसबद्दल आम्ही ऑफ कॅमेरा बोललो, त्यामुळे सॉरी. पण खूप सुंदर यार. आणि आम्ही बाईगच काइंड ऑफ डिकन्स्ट्रक्टने पण त्याचा आम्ही म्हणजे अजय सर जेव्हा ते कंपोज करत होते आणि कसं त्यांनी ते आधी कंपोज केलं होतं आणि फक्त त्यांनी ते कसं करमत नाही एवढंच कंपोज केलं होतं. बाकी म्हणजे ते जेव्हा ते कंपोज करत असतील, आता मला त्याचं एक्झॅक्ट टेक्निकल टर्म्स तुम्हाला सांगता येणार नाही, पण जेवढा माझा अनुभव आहे किंवा मी जे बघितलंय तर ते बाकीचं झालं नव्हतं आणि फक्त कसं करमत नाही एवढं एक, किंवा बाईग, तेवढं बाईग त्यांना मिळालं होतं. आणि मला असं वाटतं की बाईग इज वन ऑफ माय ऑल टाईम मोस्ट फेवरेट सॉंग्स आणि माझ्यातला आर्टिस्ट डिकोड झाला आणि तो अजय सरांनी केला. आणि मी अजय सरांना नेहमी हे म्हणते की अजय सर, तुम्ही अशी गाणी का आणि कशी काय कंपोज करता की माणसामधला त्यांच्या हृदयाच्या जवळचा एक कॉर्नर असतो जो त्यांनाही ठाऊक नसतो आणि तो तुम्ही ट्रिगर करता. म्हणजे काय आहे ना की एका आर्टिस्टने दुसऱ्या आर्टिस्टला
एक अशी मी अशी म्हणू असं म्हणायला हरकत नाही की एक असं गिफ्ट देऊन जातात ना ते, की ते त्याच्यासाठी अनलॉक होतो, तो कॉर्नर अनलॉक होतो, ती लेवल अनलॉक होते. आणि ती अजय सरांच्या गाण्याची ताकद आहे असं मला वाटतं. आणि मग ते हसतात फक्त त्याच्यावर, असं हसतात ते मला, किंवा LOL असं पाठवतात. पण मी त्यांना म्हणते, मग तो दुःखाचा अंग असो किंवा तो सुखाचा असो, तुम्ही काहीतरी वेगळंच अनलॉक करता. आणि ते मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये ते अनलॉक करतात ते तसं. हो खरं आहे. आणि प्रत्येक भावना ना, काही काळ असं होतं की एखादा कंपोजर्स असतात ते एक स्पेसिफिक प्रकारची गाणी खूपच छान बनवतात, पण त्यांचं कसं आहे की थ्रू आउट द स्पेक्ट्रम ते वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या भावनांची, सिच्युएशनची गाणी बनवणं एक भाग आहे. फॉर मी माय सॉंग्स, मी जे काही शिकली आहे ना ते मी गाण्यांकडनं शिकली आहे. म्हणजे जे काही मी ऐकत आले आहे किंवा जो काही रिदम आहे माझ्या बॉडीमध्ये, तुम्ही जितकं ऐकलंय ना तो रिदम आहे. सो गाणी बनवणं, एखाद्या चित्रपटाची, एखाद्या कॅरेक्टरची त्याची रिक्वायरमेंट असणं, तो डिरेक्टर तो सगळ्यांचा भाग आहे. कारण मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष मी अजय सरांना ओळखते ना, ते जे एक नातं आहे ना, ते मला असं वाटतं की एक आर्टिस्ट टू आर्टिस्ट आहे. आणि जी कोणी अजय सरांची गाणी ऐकतात, त्यांचा आवाज ऐकतात, त्यांची गाणी ऐकतात, मला असं वाटतं की त्या सगळ्यांच्या काही ना कुठलं तरी काहीतरी अनलॉक होत असेल. कारण ते अगेन बिकॉज तो देव माणूस आहे, तो देवाचा माणूस आहे. ही इज अ गॉड येस, ही इज अ गॉड. नाईस. आणि बायगचं पण तिने दाखवलं मला ते कसं ते एक वर्डिंग्स आणि मग त्याच्यावरचे तुझे मुवमेंट्स, फेशियल एक्सप्रेशन्स किती सुंदर आहे. आणि जेव्हा नवीन गाणं असं एखादं येतं, कारण आम्ही फ्रॉम प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातनं कसं आहे की ते चित्रपटाचं गाणं तर काय कळते, आधी रिलीज होतं, त्याच्या म्युझिक व्हिडिओज रिलीज होतात, तर तसं आपण रिपीट ऐकत मग ते बसतं. पण तुझ्या प्रोसेसमध्ये कसं असतं, मोस्ट ऑफ द गाणं बनलेलं असतं, काय कळते एक रॉ स्क्रॅच फाईल असते, ती तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही त्याच्यावर आयडिएशन करतात. तर त्याच्याबद्दल काय सांगशील का, ते डोक्यात कसं मग फिट बसतं? आणि असं पण होत असेल ना, कारण बाईगच, कारण अजय सरांचं तू इतक्या वेळा ऐकलंस की तू फायनल वाला तुला असं वाटेल की हे वेगळं गाणं आहे. नाही, पण मला असं वाटतं आर्याने फारच सुंदर गायलंय. आणि द बेस्ट थिंग अबाउट अजय सर इज ना की ते त्या आर्टिस्टला ना त्यांचं काय थॉट प्रोसेस आहे हे सांगतात. लाईक मला आठवतं की ते मला आमचा जेव्हा फोन कॉल व्हायचा गाण्यांविषयी वगैरे, ते मला सांगायचं, अमृता हा मीरा भाव आहे, हा सरेंडरचा भाव आहे, आणि हे मी बघतोय त्याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की चंद्रमुखी माझ्यापेक्षा जास्त अजय सर होते. म्हणजे ती जी एक मीरा भावना होती ना, ती अजय सरांकडनं आली होती. आणि म्हणून त्याला एक तो एक म्हणतो ना, एक दैविक असा एक फील आला आहे, तो सगळा त्यांच्यामुळे आला आहे. म्हणून तो जो एक शेवटची पण ते जे लाज मालवून या मनात कोणी चांदरात शिलगावी, ते सगळं इट्स ऑल कान्हा रिलेटेड ना. सो तो जो सगळा थॉट होता तो मला असं वाटतं अजय सरांकडनं आला. आणि अर्थात मग त्याला गुरु ठाकूरचे शब्द लाभले आणि मग ते सगळं जे काही झालं. पण जेव्हा अजय सर बोलतात ना, तर तुम्ही ना कान, डोळे सगळंच उघडं ठेवून तुमचं एक आपण म्हणतो ना की असा भेजा, असा कम्प्लीट ब्रेन ओपन करून तुम्ही ते ऐकता. कारण देर इज सो मच दॅट कम्स फ्रॉम हिम, सो मच. म्हणजे जी लोक त्यांच्याबरोबर आयुष्यात ज्यांनी काम नसेल केलं ना, एकदा तरी काम करा यार, म्हणजे तुम्हाला कळेल की खरा आर्टिस्ट आणि देव आर्टिस्ट काय असतो ते. राईट. आणि हे बोलतानाच तू असं म्हणालीस की तुला असं वाटतं की का नाही तुझ्याकडे त्याचं, हो, म्हणजे मला असं वाटतं की का नाही माझ्याकडे काही सुरांचं नॉलेज आहे, का नाही मला थोडंफार गाता येतील. पण त्याच्यावर मला असं वाटत होतं जेव्हा तू म्हणालीस, तर मी विचार केला 2 मिनिटं की काय होतं, एक पद्धत कशी ज्याच्यात तुम्ही शिकता, पूर्ण टेक्निकल सगळं त्याचे काय शास्त्रोक्त पद्धत आहे, त्याच्यानुसार शिकता, कळतं तुम्हाला, आणि मग तुम्ही ते सादर करता किंवा तुमचं एक्सप्लोअर करता. एक दुसरा असा एक पद्धत असू शकते जिकडे तुम्हाला प्युअरली भावना, इमोशन्स, व्हायब्रेशन्स, खूप असं वेग वाटतं काय कळं, पण त्याच्यातनं येणाऱ्या ऊर्जेने तयार होणारा एक आर्ट फॉर्म आहे. तर मला असं वाटतं की तोही काही काळा खूप जास्त नॉलेज नसणं आणि त्याच्यामुळे मी काहीतरी करणं, हे ह्याच्यात पण एक वेगळी ब्युटी आहेच. आणि ती मी ॲब्सोल्युटली अप्रिशिएट करते जी काही देवाने. हे बघ, कारण आर्टच्या बाबतीत किंवा
हां, एस्पेशली आर्टच्याच बाबतीत मला असं वाटतं की वी कॅनॉट, आपण ठरवू नाही शकत यार की माझ्या बाबतीत हे व्हायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे. आपण वाहता झरा असतो आणि ते पाणी कुठे वळायला पाहिजे हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त फ्लो करायचं असतं आणि तसं मी करते. म्हणून मी म्हणते ना, मला आता खूप शिकायचं आहे. कारण आता मला असं वाटतं चंद्रमुखीच्या प्रोसेसमध्ये मी अजय सर म्हण, प्रसादला म्हण, इतकं जवळून बघितलेलं आहे ना, तर मला असं वाटतं की यार मला आता अजून शिकायचं आहे, मला थोडंसं नॉलेज कळू देत, मला हे पण शिकायचं, मला ते पण शिकायचं, मग मी कथ्थक पण करते. असं झालंय माझं. तर मला त्याची भूक जास्त आहे, की काहीतरी शिकायची, की ठीक आहे मला नाही गाता आलं तरी चालेल मला, पण त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. की अच्छा ह्याला हे म्हणतात, ह्याला हे म्हणतात, की आता जेव्हा मी आता कथ्थकची परीक्षा देणार आहे तर 6 साधे तोडे असतात, 2 चक्रधार तोडे असतात. सो हे मला माहिती आहे आता, जे मला आतापर्यंत माहिती नव्हतं. कदाचित मी नाचतही असेल, पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आता ती समजून मी ती इन्फो कलेक्ट करते. आणि हा वेगळा दृष्टिकोन आहे, कारण लहानपणी शिकली असतेस तर त्याचा आउटलुक त्याच्याबद्दल वेगळा असता. एक्झॅक्टली. सुंदर. आणि ह्या म्हणजे पुन्हा एकदा तेच जातं की आपण अशा जागेवर जिथे आपल्याला हे करता येतं आणि ह्या नजरेने करता येतं की हा कोण पुढे गेला की कोण मागेपेक्षा मला काय शिकता येईल हे खूप सुंदर. आणि ते करता येत असेल आणि इफ यू आर एबल टू डू इट ऍक्च्युअली ना, तर त्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाहीये. कारण हे बघ ना, मी तुला सांगू का कसं आहे की जसं मी मगाशी म्हटलं की कधीच एकतर कोणी असं म्हणत नाही माझ्याकडे खूप पैसे ना, आता मला नको. सो त्याच्याबद्दलचं ग्रीड असं नाही म्हणता येणार, पण ॲस्पिरेशन्स असतात लोकांचे, की मला हे हवंय, हे हवंय आयुष्याकडनं, मला हे एवढं कमवायचंय, असं करायचंय, मुलांसाठी ठेवायचंय वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतरचं आर्ट फॉर्मचं काय. तुम्ही एका चित्रपटामध्ये काम करता, तो चित्रपट सुरू होतो, तो येतो, तो लोकांना आवडतो, कधीतरी आवडत नाही, हिट होतो, फ्लॉप होतो, वॉट एव्हर. पण त्याच्यानंतर काय. सो देर हॅज टू बी समथिंग ना दॅट यू हॅव टू होल्ड ऑन टिल द एंड ऑफ युअर टाईम. आणि मला असं ते माझ्या मावशीच्या डेथ नंतर खूप जाणवलं की आयुष्य चालूच राहणार आहे, करिअरमधले अप्स अँड डाऊन्स सुरूच राहणार आहे. आपला शेवटचा जो श्वास आहे तो देवाने आपल्याला दिलाय, तो कधी येणार आहे आपल्याला माहिती नाही. देव आपल्याला काही सतत वॉर्निंग देत नसतो, बघ या तारखेला येणार आहे, असं नाहीये. मग तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे. देर हॅज टू बी समथिंग दॅट यू नीड टू होल्ड ऑन टू. आणि मला असं वाटतं की आर्ट इज सच अ ब्युटिफुल थिंग, सच अ ब्युटिफुल थिंग टू होल्ड ऑन टू. कारण त्याच्यात तुम्ही कितीही तल्लीन व्हा, कितीही तुम्ही त्याच्यात स्वतःला झोका, त्यातनं फक्त तुम्हाला मिळणारच आहे. किती सुंदर, किती सुंदर. आणि वा नाईस. आणि हे सगळं करत असताना हे अंडरस्टँडिंग जे तुला आलं, म्हणजे तू जसं म्हणालीस मावशीच्या नंतर तुला कळायला लागलं, ते पण एक खूप महत्त्वाचं. नाही तर कारण आपण कामाच्या ओघामध्ये ना खूप विसरत राहतो. म्हणजे वी आर ऑलवेज डुईंग द नेक्स्ट थिंग. हे आलं, हे झालं, आता उद्या मला हे करायचं, ते करायचं. त्याच्यात आपण एवढे आणि आता एवढ्या गोष्टी आपण कन्झ्युम करतो ना खूप, की हे स्वतःबद्दल विचार करून आपण माइंडफुली काय करतोय हे बरेचदा राहतं. आणि मी पण गिल्टी, असं नाही की आपल्याला सगळं येतं, पण बरेचदा होतं ते निसटूनच जातं. नाही, माझंही होतं ना. मी म्हटलं ना, जसं फेजेस असतात रे, त्याच्यात काहीच नाही. आता चंद्रमुखीच्या प्रमोशनच्या वेळेस सोशल मीडियावरती तर म्हणजे चंद्रमुखीची वेव आली होती, पण त्यावेळेस ते करणं गरजेचं होतं. यू ऑल्सो हॅव टू कम आउट ऑफ इट. नो, राईट, आता हेच माझं आयुष्य, असं नाही करून चालत आहे. राईट. आणि त्याच्यानंतर बाय द एंड ऑफ द डे वेन यू सिट अलोन, तुम्हाला ते इतकं वरवरचं वाटतं की तुम्हाला असं वाटतं तुम्ही प्रोडक्टिव्ह काहीच केलं नाहीये. आज तुम्ही उठून ना मेडिटेशन केलंय, ना तुम्ही रियाज केलाय. म्हणजे बघ, माझ्यासाठी दिस इज अ कम्प्लिटली न्यू वर्ल्ड. म्हणजे जी मंडळी आहे जी दररोज उठून रियाज करतात, इट्स ग्रेट फॉर देम, पण माझ्यासाठी दिस इज अ न्यू वर्ल्ड. आणि मला त्याच्यात काही एकतर कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स वाटत नाही. अरे नाही, मी हे करते तर आता बोलायची काय गरज आहे. मी ज्युनियर KG मध्ये आता लोक जे डीन आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या, ग्रेट, पण माझ्यासाठी दिस इज अ न्यू थिंग. सो ते मी स्वतःला तिकडे टाइम देते. आणि इट इज नॉट की मी स्वतःला टाइम देते म्हणजे मी फक्त वर्कआउटच करते, मग मी योगाच करते, नाही. दॅट इज समथिंग दॅट आय टेक केअर ऑफ माय बॉडी ऑफ, आय टेक केअर ऑफ माय हेल्थ अँड एव्हरीथिंग. दॅट इज नॉट, येस दॅट इज प्रोडक्टिव्ह, बट इन अ डिफरंट सेन्स. बट माझ्या सोलसाठी मी काय प्रोडक्टिव्ह करते. सो या आय हॅव फाउंड समथिंग प्रोडक्टिव्ह इन फॉर माय सोल. नाईस. आणि हे रियाज वगैरे बोलतात त्याच्यावर मला जरा प्रश्न विचारायचा की तू रुटीन
माझं काय आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तू खूप स्ट्रिक्ट आहेस की कसं, म्हणजे तुझं डे टू डे कसं असतं? मी सकाळी उठून महाबंध करते, विच इज एक प्रकार आहे योगामध्ये. आणि त्याच्यानंतर नाही, मी 6:30-7 उठते. देर इज नो असं 5 वाजता. हा म्हणजे 6:30-7 इज नॉर्मल आता. म्हणजे आफ्टर 30-35 तर तुम्ही जर का 6:30-7 उठणार नाही म्हणजे काय करताय तुम्ही? काय चाललंय आपलं. आणि सो दॅट आय डू. त्याच्यानंतर माझं एक नामस्मरण असतं, ते मी करते. त्याच्यानंतर आता मी कथ्थकची माझी परीक्षा द्यायची आहे, मग मी कथ्थकचं एक छोटंसं करते. पण आय सी टू इट की ओके, मी काही कुठलं ना कुठलं तरी रियाज डेफिनेटली करीन. आणि लॉकडाऊनमध्ये मी पियानो शिकत होते, सो ते मी केलं. आता युकेलेले शिकतेय थोडंसं. सो या आय कीप हॉपिंग ऑन, इकडून तिकडे इकडून तिकडे, कारण मी बोर पण पटकन होते यार. दॅट्स द थिंग. माझं असं बोर होतंय आता, मी काय करू, बरं मग मी हे करून बघते, असं होतं. सो तुझा फर्स्ट हाफ इज ऑल ॲब्सोल्युटली टिल 10 o'clock, टिल 10-10:30. आणि जिम वगैरे सकाळी असतं तुझं? सगळं सकाळी. मग 10-10:30 पर्यंत तुझं ते सगळं झालेलं असतं. मग पुढे काय करतेस? आणि त्याच्यानंतर मग काही नाही, मला टीव्ही बघायला पण आवडतं. आय एम समबडी की, आणि मी उगाचच तुला हे सांगणार नाही की मग आहे ना मी हे फ्रेंचवाले जी वेब सिरीज आहे ती बघते वगैरे, काही नाही. मला फॅन्टॅस्टिकल फिल्म्स किंवा असं काहीतरी बघायला खूप आवडतं. ती आय थिंक लहानपणाची सवय आहे. कधीतरी मी कार्टूनच बघते, कधीतरी मी कुकरी शो बघते. मला खूप आवडतं. नेटफ्लिक्सवरती ते बेकिंग शोज असतात ते बघायला. म्हणजे आय थिंक आय वॉज हुक्ड ऑन टू देम फॉर द लॉंगेस्ट. येस बेबी, येस, यू फील मी. ती खूप सुंदर ते बनवलंय त्याने. आणि नाही, त्याच्यामध्ये एक ते चॉकलेट वालं पण एक होतं माहिती, एक सीझन, एक कोणीतरी तो चॉकलेथियार काहीतरी आहे, तो चॉकलेट बनवतो. फार पूर्ण नाही बघितलंय, पण मी कधी पण असं कोणताही एपिसोड चालू केला ना तर इट्स व्हेरी फील गुड. इट्स व्हेरी अँड इट जस्ट लुक्स सो गुड. या, अँड सो सिम्पल इट लुक्स. या, इट लुक्स सिम्पल. हा, किचन मध्ये करायला जाऊ आपण असं सगळं तर एकदम अचानक आपलं किचन नाही. तिला काही 3-4 मुलं आहेत त्यानं. आणि ती मस्त ते स्पायसेस बिसेस. आणि हा, असं मला हे सगळं बघायला खूप आवडतं. कुकरी शोज बघायला. समबडी फील आवडतं नेटफ्लिक्सवर. ओके, तो फूड ट्रॅव्हल करतो. हा, तो ट्रॅव्हल करतो आणि तो खूप फनी आणि चिल माणूस आहे, तर खूप मस्त वाटतं बघायला. खूप बेकिंगचं. सो माझं एकच व्यसन आहे आयुष्यात, ते म्हणजे शुगर, ते म्हणजे चॉकलेट. आणि ते मला सगळं बघायला खूप आवडतं. बनवतेस का तू? बेकिंग वगैरे करतेस कधी? कधी इच्छा वाटतं माझ्या चेहऱ्यावर. जस्ट क्युरिओसिटी. पण मी चॉकलेट फॉन्ड्यू मस्त बनवते माझ्या आईसाठी, तिला खूप आवडतं ते. मी कुकीज बनवू शकते, संपतो विषय. आणि त्याच्यानंतर मला चपात्या येतात, भाकरी येते, आणि मला असं वेगवेगळंच काहीतरी येतं. म्हणजे मग मला गुलाबजामुनच खूप छान येतात. तर माझा नवरा कधीतरी म्हणतो चपाती आणि काय गुलाबजामुन खाणार आहे का मी, असं वगैरे. मी म्हटलं खाण्यापिण्याची काही अपेक्षा माझ्याकडनं करू नका म्हणून. आणि ना आपलं एक मराठी आयांचं थोडंसं असतं, कशाला, मी आहे ना, मी करते ना. सो तिचं एक ते तसं असतं. तर किचनमध्ये किचन इज ऑल हर, पण मला एग्सचे खूप मस्त प्रकार बनवता येतात. सो आय कॅन मेक दॅट रिअली फ्लफी ऑमलेट, जे माझ्या आईला प्रचंड आवडतं. आणि मग त्याच्यात ते थोडं सलामी आणि चीज वगैरे टाकून फ्लफी ऑमलेट असं वगैरे खाते ती. फॅन्सी असं. तर मग तशावाला तू बघतेस शो आणि मूवीज वगैरे? बघितलंय पिझ्झा, सॉरी शेफ्स टेबल पिझ्झा. येस, मी आणि ना आयर्न शेफ पण बघितलंय. आय डोंट नो इफ यू सीन आयर्न शेफ. हा, म्हणजे ते तुम्हाला एक प्रकार देतात आणि खूप मोठे मोठे शेफ्स असतात तिकडे, आणि त्यांना त्या, म्हणजे मी एक बघितले असा मासा असलेला काहीतरी त्याचं काहीतरी बनवत होते ते लोक. आणि माझं असं झालं, बापरे आता हे काय बनवणार आहे याचं, आणि असं सगळं. मग त्यांना एक इन्ग्रेडियंट दिलं जातं आणि त्यांना असं खूप असं मोठं प्लॅटर वगैरे बनवायचं असं. सो ते खूप सॅटिस्फाईंग आहे, काहीतरी ऑडली सॅटिस्फाईंग आहे ते खूपच. हे शो बघताना आपलं पोट भरलेलं असलं पाहिजे असं माझे एक आहे, नाही तर मग आवडत नाही काय खातोय ते समोर आपण. पण नाही, माझं आहे ना ते एक कनेक्ट ना, आय डोंट नो, म्हणजे मी माझ्या बॉडीसाठी खाते. म्हणजे चॉकलेट सोडून मी एव्हरीथिंग आय ईट फॉर माय हेल्थ अँड माय फ्युअल. बिकॉज आय थिंक तेवढं ते मेडिटेशन करून ना तेवढी एक जाणीव आली आहे की बॉस हे आपलं टेम्पल आहे आणि याच्यात घाण होता कामा नये. दॅट्स अबाउट इट. गाडीला पेट्रोल आणि मेंटेनन्स. या आणि ते तुम्हाला कसं आहे, अगेन लाईफ तुम्हाला या तर तुम्हाला काहीतरी होईल, मग तुम्हाला ते डॉक्टर थ्रू त्याची जाणीव करून द्यावी लागणार आहे डॉक्टरांना की आता तुम्ही हे खाऊ शकत नाही, कोलेस्ट्रॉल हे आणि ते, नाहीतर मग तुम्ही तुमच्या
समजूतदारपणाने ते स्वतःबद्दल शिका आणि स्वतःला तसं माइंडफुली ट्रेन करा. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. कुठल्या तरी एका वेनी तुम्हाला ते करायचं आहेच. कारण जितके आजार आज आपण बघतो, स्ट्रेस असो, एन्झायटी असो, हे सगळ्या जे काही गोष्टी आहेत, ह्या इफ यू रिअली कॉन्सन्ट्रेट ऑन फोकस ऑन युअर फूड इनटेक, what you eat, how mindfully you eat that, trust me, ते अर्धे आजार तर तसेच निघून जातात. आणि this is not some philosophy that I'm telling you. This is something that I have experienced. I've also gone through a lot in my life where I could have, की थोडंसं आपण म्हणतो ना की फोकस शिफ्ट झाला असता, किंवा आता आमचं मुलींचा हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे इतकं सतत स्ट्रगल असते. बट ते जर का तुम्ही माइंडफुली केलं देन देर इज नो स्ट्रगल. या म्हणजे असं नाही की मी कधी पिझ्झा खात नाही. लाईक मला पिझ्झा खूप आवडतो, मला पास्ता खूप आवडतो. बट देन यू डू इट इन मॉडरेशन. एनिथिंग दॅट यू डू इन एक्सेस is always going to harm you. Always. Yes. ह्याच्यावरच मला आता आपण इंधन वगैरे म्हटलं तर आपण अशी गाडी घेतो आणि आपण विचारतो मायलेज काय, ॲव्हरेज काय. जर का गाडीने जर 10 लिटरच्या जागी 100 लिटर पेट्रोल घेतलं. माझं मायलेज मी तुला सांगू शकते. माय फिटनेस स्कोर इज 84. नाईस. चांगलं, मला माहीतच नाही. स्टँडअप बघतेस? हो. आवडतं? आय लव्ह इट. आत्ता मी वीरदास, बिकॉज वीर अँड मी वी डिड अ फिल्म टुगेदर, मुंबई सालसा म्हणून. राईट. आणि तेव्हा ही वॉज ऑल्सो काइंड ऑफ सर्चिंग अँड दिस, बट आय लव्ह वॉट ही डज. आय लव्ह सिद्धार्थ कनन गिल गुप्ता का म्हणतो? कनन गिल गुप्ता. कनन गिल, विश्वा कल्याण रट, कनन गिल, आकाश गुप्ता, आणि हा काहीतरी नावं घोळ झाली. आणि अमित टंडन. ओ माय गॉड, काय मजा करतात ते लोक. म्हणजे अमित टंडन, बिकॉज दिल्लीचं मी त्यातल्या त्यात थोडंसं कल्चर बघितलेलं आहे ना, सो ते. पण वीर दास इज जस्ट सो गुड. मराठी स्टँडअप पण बघतेस? मराठी स्टँडअप तेवढं नाही. सारंगचं वगैरे बघितलं असेल? सारंगचं वगैरे बघते मी. हो, सारंगचं वगैरे बघते. कारण मराठी सीन आता म्हणजे इट्स ग्रोईंग, चालू होत आहे हळू. ऑफकोर्स हिंदीचा आता मॅच्युअर झालेत बऱ्यापैकी, पण स्टँडअप मजा येते. मला खूप मजा येईल कधीतरी असं काहीतरी करायला. कोणीतरी छान स्क्रिप्ट वगैरे लिहिली ना, इट्स जस्ट बघ ना, देर आर लॉट ऑफ इनिबिशन्स नो. आणि काय होतं की ॲज अन ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस किंवा टिपिकल ग्लॅमरस ॲक्ट्रेस किंवा चंद्रमुखी केलाय, मग वाजले, असं सगळं त्यातनं एक कम्प्लीट इमेज ब्रेक आहे ना. कधीतरी मला असं वाटतं सगळं ब्लॉन्ड हेअर वगैरे करून मी आपलं जावं काहीतरी मस्त भन्नाट काहीतरी करावं, माहिती का. That's it. माझं नाव आहे अमृता and that's my time. You have been a wonderful audience. माझं नाव आहे अमृता आणि तुम्ही जे काही भोगलं ते तुम्ही तिकीट काढून आला होता तर म्हणूनच भोगलं. थँक्यू सो मच. ओपन माईकच करतोय आपण इथे आता. मला खूप इच्छा स्टँडअप करायची. बघू आता आयुष्यात कधीतरी करू जाऊन. पण माझं खूप डार्क ह्युमर आहे असं मला वाटतं. ऑडियन्स जरा म्हणजे पण चांगला ऑडियन्स असतो ग, म्हणजे व्हेन्यूज प्रमाणे सगळं काम असं आहे. हो. पण आहे, ऑडियन्स आहे आपला. हो. फक्त डार्कचं कसं आहे, सगळंच ऑनलाईन नाही टाकलं पाहिजे. जर का नंतरचा डोक्याला ताप नको असेल तर. बरोबर आहे. पण स्पेसेस खूप छान आहेत आणि वेलकमिंग आहेत. ऑडियन्स माझा प्रॉब्लेम काय होता, अत्यंत ते एक्स्ट्रीम ट्रोलिंग नको वाटतं. आणि मुलगी असल्यामुळे ना अनेक नको त्या गोष्टींवर पण आम्ही ट्रोल होतो. खरं. आणि का होतो बाबा. मग मी काय करते, मी जनरली जे मी तुला मगाशी सांगत होते, मी जे कोणी असे फालतू कमेंट्स वगैरे आणि घाणेरड्या कमेंट्स, चल फालतू पण नाही, म्हणजे कधी कधी बघून एवढं होतं मला. पण कधी कधी शिव्या वगैरे, खरंच उगाच शिव्या असतं, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिफाईंग असतं उगाच. त्यांना मी ना एक DM पण करते आणि त्यांना मेसेज करते की ह्याच्या पुढे जर का मी तुमची कमेंट बघितली ना तर मी डायरेक्ट ते काय सायबर क्राईम मध्ये हे अकाउंट रिपोर्ट करणार आणि मी बघणार, आय विल सी टू इट की हे जे काही आहे हे बंद होईल म्हणून. कारण मी असा विचार करते, चला आज मी एक अभिनेत्री आहे, एक पब्लिक फिगर आहे, खूप मोठ्या लेवलवरती पण नाही रे, मी नाही समजत स्वतःला खूप मोठ्या लेवलवरती. तर मला असं वाटतं की समजा मी एखादी नॉर्मल मुलगी असते तर मी केलं असतं का, तर हो अमृता खानविलकरनी हे केलं असतं. मी केलं. व्हॅल्यूजचा प्रश्न आहे. व्हॅल्यूजचा नाहीये. तुम्हाला जर का नाही रिस्पेक्ट करायचंय मला, ठीक आहे, तुम्ही नका करू. तुम्ही तिकडे येऊन घाण करू नका माझ्या पेजवरती. तुम्हाला जे काही बोलायचंय तुम्ही 4 मित्रांमध्ये 4 मैत्रिणींमध्ये तुम्ही बोलू शकता. यू हॅव द फ्रीडम ऑफ स्पीच. माझ्या पेजवर येऊन नाही घाण करायची. राईट. आणि आय एम व्हेरी पर्टिक्युलर. आणि मी असे अनेक अकाउंट्स रिपोर्ट केले आहेत. राईट. कारण एकतर तुम्ही नेमलेस फेसलेस
काय सेक्सी बॉय 1 2 3 4 वगैरे असशील बाबा, तू तुझ्या घरी असशील. हो खरं, इथे येऊन नको, तू तुझं कर ना, इथे कशाला. हा म्हणजे माय होल पॉइंट इज, तुम्हाला काम आवडलं नाही तुम्ही बोला, काय घाणेरडं काम होतं, ओके डन. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असावा, म्हणजे असं नाही आम्हाला हे नाही आवडलं आणि मग काय कधी कधी काहीतरी असं काय ओव्हर ऍक्टिंगच करते, अरे हे काय आता ह्या वयात हे वगैरे, अरे यार काय चाललंय तुमचं, काय कुठल्या वयात काय करायचं, कोण आहेस राजा, माझा बाबा आहेस, माझी आई आहेस, माझा भाऊ आहेस, कोण आहेस तू बाबा. मग हा बाकी ती ऑब्जेक्टिफाईंग गाली गलोच तर कम्प्लीट ब्लॉक, डिलीट, रिपोर्ट. हो, आणि डोक्यातनं पण येतच नाही ते, कारण आपले हे काय आपलं सायबर क्राईम वाले आपले एकदम दोस्त आहेत ना, मस्त मस्त माणसं आहेत ती, आणि असं काम करतात यार, असं काम करतात माहिती का. आता एक कोणीतरी फॅन आहे, तो तर इतके वेगवेगळ्या अकाउंट्स मधनं हे करत असतो मला. ठीक आहे, एकदा दोनदा मी केल्या, आता त्याला ते करायचंच आहे, त्याला त्याचा आयुष्याचा वेळ वाया घालवायचा, आपण काय करू शकत नाही त्याला. क्रेझी हो, हा एक वेगळाच मुद्दा आहे, आणि त्याच्यातनं पण ते इन जनरल निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी खूपच, म्हणजे मनावर जास्त घ्यायचं नाही, हा माझा तरी आहे, कारण ते त्रास होतो काय कळ. पण आता मला सांग, हा मी कधी कधी असा विचार करते, आता तू कोकणातला आहेस, मी कोकणातला, आपल्या किती मोठ्या जॉईंट फॅमिलीज असतात, आपल्याला काही सगळेच काका काकू मावश्या आवडतात का सगळ्यांना आपण आवडतो नाही ना. पण म्हणून काय ते नातं नाहीये का, तर नातं आहे, लाईक आपलं आणि आपल्या ऑडियन्सचं एक नातं आहे, आणि थोडा रिस्पेक्ट असतो, जरी नावडीची व्यक्ती असली तरी. हॅलो, कसे आहेत काका, छान, एवढं पण करतोच ना, तेवढंच आहे ते, तेवढंच आहे. सो आय टेक इट लाईक दॅट. हो, तसंच आहे. सो ब्रिंगिंग द कॉन्व्हर्सेशन टू गाणं वगैरे जे तू करतेस आजकाल, प्रोड्यूस करते, आणि अभंग रिपोजवर तू गायलीच देखील आता काही महिन्यापूर्वी, मागच्या वर्षी पण गायली होतीस. आणि आता मी झीवर एक हे केलं होतं, भारूड सादर केलं होतं, आणि दादला नको माझा झोका त्याच्यामध्ये वगैरे, मज्जा आहे रे, मज्जा आहे. अगेन परत लोक त्याचे क्लिप्स एकमेकांना पाठवत असतील वगैरे वगैरे, ग्रेट, तुमचं एन्जॉयमेंट होत आहे, आय एम ग्रेट, आय गॉट पेड फॉर इट, इट्स अमेझिंग. त्या प्रोजेक्ट बद्दल सांगशील की त्याच्याबद्दल कसं, म्हणजे गायला आलीस तू माईक समोर, असंच, कारण भारूड वगैरे गायचं म्हणजे ते काही गाणं असं नाहीये, कारण ते डायलॉग एक्सचेंज आहे. पण भारूड हा प्रकार मला खूप आवडतो, पोवाडा भारूड हे मला खूप आवडतं, आणि त्यातनं एवढ्या सगळ्या आपल्या मातीतल्या गोष्टी कळतात आपल्याला, ज्या मला आधी मी वाचत नव्हते किंवा कळत नव्हत्या, पण अभंग रिपोस्टमुळे ते कळायला लागल्या, किंवा आता ते मित्रच झालेत. आता तो युकेलेले मला स्वप्नीलच शिकवतो त्यातला, आणि सो मला तो प्रकार खूप आवडला, डायलॉग बाजी मला खूप आवडली. अगेन हे का, कारण सवाल जवाब केला मी चंद्रमुखीमध्ये, आणि ते मला इतकं भावलं कुठेतरी, कनेक्टिंग द डॉट्स. आणि ते म्हणाले हो चल ना करून बघूया, मी म्हणलं हां चालेल करून बघूया. मग आम्हाला परफॉर्मन्ससाठी बोलवलं गेलं, आणि आता आम्ही काही ना काहीतरी जॅमिंग करत राहतो मध्ये मध्ये. अगेन तो असाच एक व्हिडिओ केला होता आम्ही, स्टुडिओ घेऊन आम्ही तो हे केला, आणि तो असाच युट्यूबवरती टाकला. पण त्याचे सरप्राइझिंगली त्याच्या खाली तू कमेंट्स बघशील तर लोकांना ते फारच आवडलं, आणि मी म्हटलं की चला असं एक साधं आपलं काहीतरी घालून करूयात ना, काय होईल, चूक होईल, नाही आवडणार, लोकांना म्हणतील बंद कर, बंद करू, इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट, पण प्रोसेसमध्ये तर तुला खूपच मजा आली, कारण तू व्लॉग पण टाकला होता त्याचा लास्ट वाला. हो, आणि मी त्याला म्हटलं होतं मी गातबीत नाही बाळांनो, मी प्रोड्यूस करते ना, नाही चल ना गाऊन बघ ना काय कसं काय वगैरे. म्हटलं अच्छा ओके. मी म्हटलं मी ते उगाच ते काहीतरी मला काही येत नाही ते मी करणार नाही बाबा, तर तुम्हाला ते शिकवावं लागेल. पण ते झालं, ते छान झालं, चांग जमलं तर मस्तच, आणि त्याचा फुल एक वाईब मस्त होता त्याचा एक. हा, आणि सो त्यांच्याबरोबर पण खूप शिकायला मिळतं यार. लाईक आता मी दादला नको ग बाई, सो जेव्हा आम्ही सादर केलं होतं तेव्हा पण मजा आली होती. ते काहीतरी अरे बघ माझं तुटकं छप्पर बघ, आणि असं सगळं ते होतं ना त्याच्यामध्ये, ते इतकं मस्त होतं. आणि ते काहीतरी शिकवून जातं. अगेन ते भाष्य करतं ना, काहीतरी एखादा इश्यू घेऊन आपण बोलतो, पॉलिटिकल काहीतरी आपण बोलतो. सो ते इट्स अमेझिंग, इट्स अ न्यू एरिया फॉर मी. नाईस. आणि मग आता म्युझिक मध्ये तुला अजून छान असं हात कशासाठी शिवतात तुझे, काय करायचं? सॉरी हा प्रश्न त्याच्यात गेला, आता पुढे काय याच्यात गेला अजून मध्ये, सॉरी. हरकत नाही. पण
म्हणजे प्लॅनही चालला होता, पण मला गायचं नाहीये, मला फीचर करायचं आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यात श्रेया मॅम गाईल आणि कदाचित फीचर पण करतील. सो आय डोंट नो कसं काय ते होईल, पण सिंगलच असेल ते. मला प्रोड्यूस करायचंय फॉर शुअर. किती सुंदर. हा आणि मला वेगवेगळ्या गोष्टी प्रोड्यूस करायच्या. इट्स नॉट जस्ट सॉंग्स. म्हणजे आता मी अनेक शॉर्ट फिल्म्स बघत आहे आणि एक तो ना ते गणराज गजाननमुळे जरा प्रोड्युसिंगचा चस्का लागलाय. बरं, गणराज गजाननसाठी मी सगळा पैसा मी माझा टाकलाय, म्हणजे असा सुपाऱ्या करून. आणि तेव्हा कारण गणपती होते, हा आरतीला यायचं का, हा येते ना, कुठे यायचंय, ओके मम्मी हे बघा इकडून एवढे पैसे आले, आता एवढे जमले, चला आता काहीतरी प्रोड्यूस करूयात, आणि त्याचे काहीतरी 1.5 लाख स्ट्रीमिंग, त्याला काय म्हणतात ग, स्ट्रीमिंग्स म्हणतात का त्याला, स्ट्रीम्स म्हणतात. हा, सो ते 1.5 लाख वगैरे गेले. सो नंबर 2 वरती होतं ते पुण्यात आणि नंबर 3 वरती ट्रेंडिंगला होतं मुंबईत वगैरे असं काहीतरी. सो मज्जा आली मला ते सगळं करायला. आणि सो शॉर्ट फिल्म्स करायच्या आहेत, अर्थात फिल्म्स तर आहेतच, कारण मी ललितावरती मी काम करत आहे, अजून एक हिस्टॉरिक सिनेमा आहे त्याच्यावरती मी काम करत आहे. पण अगेन फिल्म्स इज समथिंग दॅट ते खूप कलेक्टिव्ह एफर्ट असतं, पण मी हे जे आपण प्रोड्यूस करतो त्याला मी खूप न्यूक्लिअर फॅमिली प्रोड्युसिंग म्हणते. आपण आपल्या मुलाला ओरडू पण शकतो, नाही करायचं, किंवा आपण आपल्या पार्टनरला सांगू शकतो, ऐक ना यार हे जरासं करून दे, आणि ते पटकन होऊन जातं आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला पटकन मिळतो. ते खूप, जसं तू म्हणालास की ग्रॅटिफाईंग असतं, ते खूप सॅटिस्फाईंग असतं, खूप कमी वेळात. आणि सो शॉर्ट फिल्म्स इज व्हॉट आय एम लुकिंग ॲट आता, की मला काहीतरी करायचंय, असं काहीतरी त्या झोनमध्ये आहे मी आता. किती सुंदर. कारण हा ऍक्टर्सना पण युजली जेव्हा पॉडकास्टवर पण येतो तेव्हा कॉन्व्हर्सेशनमध्ये पण तेच होतं की बरेचदा काय होतं, जर का फक्त ऍक्टिंग जर फोकस असेल ना तर मग ते खूप डिपेंडंट होतं की कधी स्क्रिप्ट येईल, कधी माझी ऑडिशन म्हणजे मला सिलेक्ट करतील किंवा मी ते रोल करीन, तर तेच व्हेरी डिपेंडंट ऑन अदर पीपल ऑल्सो, राईट. पण जेव्हा वेन यू फाइंड दॅट आणि तुम्ही स्वतः बनवायला लागता किंवा प्रोड्यूस करायला लागता, तेव्हा मग देन यू आर इन ऑल्सो इन कंट्रोल और यू आर क्रिएटिव्हली एंगेज्ड. ऑल्सो काय होतं की when you're just an actor, and this is not ki I'm not taking away from all the amazing great actors that we have in this country, but जसं तू म्हणाला ती डिपेंडन्सी, अजून किती डिपेंडंट राहायचं, की किती तेच ऑडिशन्सला जायचं, किती तेच करायचं. सो जेव्हा चंद्रमुखी सुद्धा मी फिल्म उभी केली इन द सेन्स की आय गॉट whosoever that I got in touch with, मी त्यांना सगळ्यांना एकत्र आणलं. म्हणजे फिल्मचे प्रोड्युसर अक्षय बर्दापूरकर, प्रसाद ओक, अजय अतुल, या सगळ्यांना एकत्र आणायचं काम मी केलं. त्याच्यानंतर अर्थातच प्रत्येकाचं आपापलं एरिया होता ऑफ शोकेसिंग देअर ओन टॅलेंट आणि असं सगळं. आणि मग ती फिल्म बनली. तर त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की हे मी करूच शकते, की आय कॅन identify a subject for me, I can identify a song or a music director for me, and I can go to people and I can pitch it to them. So why not do it? असं नॉर्मली मी ऑडिशन तर करतेच ना, पण मी काय आता सकाळी उठले आणि दररोज मला ऑडिशन आहे तर असं नाही बाबा. मग तो जो काही वेळ आहे, लेट मी आयडेंटिफाय थिंग्स फॉर माय सेल्फ, लेट मी आयडेंटिफाय न्यू फिल्म मेकर्स, लेट मी आयडेंटिफाय न्यू DOPs and this and that and everything, and let's see what happens. काय करता येईल, काय होईल यार ॲट दी एंड ऑफ द डे. जेव्हा माझ्याकडे 4 रुपये सुद्धा नव्हते ना, तेव्हा सुद्धा मी जाऊन काम शोधलंय. आज तेवढी ऐपत आहे ना की मी एक फोन करीन तर समोरचा एक रिस्पेक्टफुली माझ्याशी बोलेल, की मला म्हणेल की हे मला नाही जमणार किंवा हे मला जमेल, ये आपण भेटूया. राईट. लेट मी जस्ट डू दॅट, लेट मी स्टार्ट फ्रॉम स्टार्ट अगेन यार. नाईस. किती सुंदर. आणि ह्या सगळ्या ज्या कल्पना असतात तर तू लिहून ठेवतेस या गोष्टी का मोबाईलमध्ये स्टोअर करतेस किंवा नवीन आयडियाज येतेस? मी लिहून ठेवते आणि माझ्याकडे अशा माझ्या डायऱ्या ना अशा पसरल्यात माझ्या घरात. कधीतरी वेन आय एम लाईक, आणि म्हणजे असं नाही की एकच डायरी आणि मी तिकडे मग ती फिल केल्यानंतर नाही, मी जे पान मिळेल त्याच्यावर लिहायला सुरू करते. किंवा मी आधी शायरी करायचे किंवा मी आधी वाचायचे खूप उर्दू, हिंदी आणि असं सगळं. तर जे मिळेल त्याच्यावर मी लिहून ठेवते. सो मी माझ्या मम्मीला सांगून ठेवलेत की माझी बुक्स सापडल्या ना की त्या उघडायच्या नाहीत कुठेच. त्याच्यामध्ये फोटोज असतात, बुकमार्क्स असतात, लिहिलेलं असतं, काही ना काहीतरी पेन असतात, सापडले काही ना काहीतरी तुम्हाला सापडेल. आणि लिहायची मजा असते ना वेगळी, मस्त वाटतं लिहायला बसून. मी माझ्या देवाशी बोलते, ते मी लिहिते. कधी कधी इट्स जस्ट व्हेरी फ्रस्ट्रेटिंग सम फेज, मग मी ते लिहिते. आणि
कारण सोनाली पण बिचारी माझ्या किती अंगावर घेणार ना. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. अरे यार, बेस्ट फ्रेंड्सच्या रिस्पॉन्सिबिलिटी, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तिला माझ्यामुळे. नाईस. गायचं का आपण? काय हो सांग, काय गायचंय तुला? तू सांग मला. मी बीट बॉक्स करतो ना, इझी पडेल मला. बापरे, नको ना, असं नाही. तू किती छान गातोस, तू काहीतरी सुरू कर मग. नको नको नको, आपलं आता आम्ही ना गायचा प्रयत्न करणार. हा, जे मला आवडतं, जे कोक स्टुडिओचं मी नेहमी ऐकत असते ते. चला. जाने कैसी बातें तूने अखियों के डोर, मन मेरा खिंचा चला आया तेरी ओर, तेरे चेहरे की सुबह जुल्फों की शाम, मेरा सब कुछ है पिया अब से तेरे नाम, नजरों ने तेरी छुआ तो है ये जादू हुआ, होने लगी हूँ मैं हंसी, आफरी 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 आफरी. वा, टाळ्या. प्राची विशाल टाळ्या. कम्प्लिटली अनफिल्टर्ड आहे मी अशी, कम्प्लिटली, माहितीये का. रेखा भारद्वाज घ्यायचं का? ना, अरे बाप रे. पण चाल, माझं, कारण माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं तेव्हा, आणि तेव्हा मला आठवतं की मी ये जवानी है दिवानी बघायला गेले होते, आणि तिच्या लग्नाची कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती. आणि ना मी एवढं सगळं करत होते ना, सो मला ना असं बिदाईमध्ये तिच्या रडता आलं नाही, कारण शी इज मॅरिड टू अ बक्षी, सो बिदाई वगैरे असं सगळं झाली होती. आणि मला आठवतं की हे गाणं सुरू झालं आणि मी ढसा रडत होते, इतकी म्हणजे अशी. आणि एक ती अख्खी लाईन होती ना, दिल्लीमध्ये बघत होते आणि मी हा शो, ती अशी अख्खी माझ्याकडे बघत होती. आणि माझा तेव्हाचा बॉयफ्रेंड आणि नवरा हिजले, बेबी लोक देख रे, असं. म्हणजे असं मी रडली, माहितीये, एका लहान मुलीसारखं. सो दॅट ऑफकोर्स दॅट सॉन्ग एव्हरीबडी नोज, आणि आय एम शुअर की ते इतक्या बिदाईमध्ये वाजलं असेल. होतो ते रडायला. हा यार. बन्नू रे बन्नू मेरी चली ससुराल को, अखियों में पानी दे गई, दुआ में मिठी गुड़धानी ले गई. आणि तेव्हा असंही झालं होतं की ती दुबईला जात होती, आणि त्याच्यामुळे ही लाईन आय कुड रिअली रिलेट टू. बन्नू रे बन्नू तेरा गुड्डा परदेसिया, जोड़ी आसमानी हो गई, शगुन में देखो शादमानी हो गई, रे कबीरा मान जा, रे फकीरा यूं न जा, कैसा तू है निर्मोही, कैसा हर जाइया, रे कबीरा रे फकीरा रे कबीरा. सो असं कम्प्लिटली अनफिल्टर्ड, आणि खरोखरच घरात आपण गप्पा मारतो आपल्या अत्यंत जवळच्या माणसांशी, आणि कधी कधी त्या गप्पा एक वेगळाच रुख मोड लेती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच काहीतरी आज झालं आहे, आणि मला खूप मजा आली. अशा गोष्टी मी बोलले ज्या कदाचित माझ्या ऑडियन्सेसपर्यंत आजपर्यंत पोहोचल्या नाही आहेत, आणि कदाचित तू मला माझा एक पॉडकास्ट सुरू करायची आयडिया दिली अशी. I was just going to say हे की अनफिल्टर्ड विथ अमृता कुड बी द हॅशटॅग नो फॉर इट. पण नाही, अशा गप्पा व्हायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की हे जे अनफिल्टर्ड व्हर्जन आहे तुमचं, हे जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या फॅन्स वगैरे सोडा, पण जगापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. कारण आपण कुठून घडतो, आपण कुठून येतो, आणि काय विचार आहेत आपले, हे लोकांपर्यंत पोचायला हवे. आणि मला असं वाटतं ते तू तुझ्या वायफळ शोमधनं खूपच नॉन वायफळपणे करत आहेस. कारण खरोखरच म्हणजे अर्थात जे प्रश्न तू विचारतोस, पण एकंदरीत तुझा वाईब असा आहे ना की खरंच एक अत्यंत वॉर्म हरवलेल्या मित्राचा वाईब आहे. थँक्यू. थँक्यू. आणि तेच आहे ना, म्हणजे
थिंक प्रश्नांपेक्षा पण ते एक वातावरण असं निर्माण होतं जिथे मी जसं म्हटलं लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत मावश्या काहीतरी गॉसिप करतात आणि आपण तिथे बसून मग बोलतो आणि मग कोणतरी गायला लागतं वगैरे. तो जो माहोल मला आवडतो. तुम्ही अजूनही दापोलीला आम्ही गेलो, मावश्या एकत्र आलो, मी आपला बसून चालू दे तुमचं चालू दे, मग मध्येच एखादं आपलं इनपुट ती ना तशीच आहे वगैरे. आणि ना मला असं वाटतं की कुठेतरी ते इनहिबिशन्स आपण शेड ऑफ करणं खूप गरजेचं आहे. आणि मी अत्यंत फिअरलेस मुलगी आहे, तसं मला आयुष्य जगायला आवडतं. अर्थात माझेही काही फिअर्स आहेतच, पण जसं मुंग्या पण हे अनफिल्टर्ड व्हर्जन पोहोचू देत की लोकांपर्यंत. काय फरक पडतोय काही लोकांना ते आवडणार आहे, काही लोकांना आवडणार नाहीये. जसं मी म्हटलं की आमच्या घरातच माझ्या आजीला मी इतकी आवडायचे नाही, पण पाठीवरनं हात ती माझ्या फिरवायची. किती छान. केम फुल सर्कल द होल एपिसोड. नाईस. सो अमृता, आज तू आलीस आणि आमच्यावर गप्पा मारल्यास ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा, कॉफी पिताना, कॉफी पिच्या आधी. कॉफी पिताना नाही, कॉफीचा एक सोहळा आहे तुझा कॉफीचा, तो करत असताना. तर खूप मजा आली. आणि काय काय गोष्टी आजच्या एपिसोड मधल्या, जसा चहा आणि चपाती आणि ते आजीची बांगडी वगैरे, आणि ते खूप सुंदर आहे. आणि आय एम ग्लॅड की ते आपण एक प्रकारे डॉक्युमेंट करू शकलो, जे नंतरही बघताना मला खूप छान वाटणार आहे. मलाही खूप छान वाटणार. प्रत्येकाची आजी प्रत्येकाला पण दिसणार आहे, आपल्याला तर छानच वाटणार एकदम. तर खूप थँक्यू आल्याबद्दल आणि आमच्याबरोबर गप्पा मारल्याबद्दल. तू अजिबात थँक्यू म्हणू नकोस, कारण खरंच द प्लेजर इज ऑल माइन. खरंच वर्डलेस झालो मी, शब्द नाहीत त्याला. काय प्राची, मी त्याला एकदम निशब्द करून टाकले की नाही? तसंच हो, चेकमेट झालो मी इथे. तर खरं मी बोलतो इथे खूप. नाईस. सो मित्रांनो, मंडळी, तुम्हालाही मजा आली असेल आजच्या पॉडकास्टमध्ये. आम्ही युजली ना शेवटी एक रॅन्डम शब्द देतो त्यांना, सो दॅट जे शेवटपर्यंत बघतं, कारण आपला लांब असतो ना एपिसोड, तर सगळेच पूर्ण बघतात असं नाही, पण बराच असा आपला क्राऊड आहे जो सगळं शेवटपर्यंत बघतो. तर तो शब्द ऐकतात आणि तो कॉमेंटमध्ये टाकतात. तर एक असं कोणताही असं काय हे नाही, फार लोड नाहीये, कोणताही एक शब्द देशील का, सो ते टाईप करतील तो एंडला, जर त्यांनी शेवटपर्यंत पाहिला असेल तर. तर माझ्या आयुष्यात माझ्या गुरुचं खूप मोठं स्थान आहे, सो श्री स्वामी समर्थ. नाईस. तर श्री स्वामी समर्थ कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाय. आणि शेवटपर्यंत थांबल्याबद्दल आणि आमच्या गप्पांचा भाग झाल्याबद्दल. जसं तुमच्याच लिव्हिंग रूममध्ये या गप्पा चालू आहेत, जसं आपण नेहमी म्हणतो घरगुती एकदम. आज बेल नाही वाजले, त्यामुळे तुम्हाला उठायला नाही लागले. लोक त्यांना वाटतं त्यांच्या घरातली बेल वाजले इथे वाजल्यावर आणि जातात दरवाजापर्यंत. तर तसं झालेलं नाही आज. तर एनिवे, थँक्यू सो मच फॉर स्टेइंग टिल दी एंड. अमृताला तुम्ही ऑफकोर्स फॉलो करत असणार, आता ते सांगायची गरज नाही आहे, पण तिचा आत्ता सुंदर असा तिचा एक शो तिच्या यूट्यूब चॅनलवर चालू आहे. चॉकलेटचा एपिसोड आय थिंक ह्याच दरम्यान, हा एपिसोडच्या आधी थोडा आला असेल, तर ते जाऊन बघा आणि त्यालाही सपोर्ट करा. खूप वेगळ्या प्रकारची अमृता ते बघायला मिळते ना, म्हणजे ते व्लॉगिंग झालं, पण हे थोडं अजूनही एकदमच रॉ नाहीये, पण ऑथेंटिक आहे, त्यामुळे त्याचं नाईस बॅलन्स. तर मला तर खूप आवडला तो शो, तर तुम्ही पण तो बघा. थँक्यू. आणि नवीन काय तिची गाणी वगैरे येतील तर त्यालाही चांगला प्रकारे सपोर्ट करा. आम्ही जॅम वगैरे केलं आणि आम्हाला असं वाटलं की चला आता एक गाणं करूया, तर आम्ही दोघंही तुम्हाला एका गाण्यात सांगू आम्ही. हे आमचं वायफळचं आहे. ऑल राईट, एवढं. आणि हा वायफळला सबस्क्राईब करायचं तर करा, बघा, म्हणजे आवडत असेल तर. स्पॉटिफाय वगैरे कुठे तिकडे असाल तिकडे फॉलो करा. अजून काय आपण सिटी देतो, एवढंच ना? ठीक आहे, मग धन्यवाद थांबल्याबद्दल. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. बाय बाय.